युनिटचं महत्त्व असल्यामुळे आपण पहिल्यांदा या युनिटला काय दिलेली आहे, प्रायोरिटी दिलेली आहे. कॉन्स्टिट्यूशन पाहत असताना आपण गेल्या लेक्चरला कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय, कॉन्स्टिट्यूशनचे काही फीचर्स काय आहे, किंवा आपण जे उद्देशपत्रिका आहे ज्याला आपण प्रियाम्बल्स म्हणतो, ज्याला आपण प्रास्ताविका म्हणतो, ज्याला आपण सरनामा म्हणतो, यामध्ये आपण जे विशिष्ट शब्द आहे ज्याला आपण म्हणू शकतो की काही आपल्या प्रियाम्बल्सचे किंवा आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे काही काय आहेत तर आयडियल्स आहेत, काही ऑब्जेक्ट्स आहे की जे सार्वभौम आपलं राज्य असलं पाहिजे, आपलं गणराज्य राज्य असायला पाहिजे, लोकशाही आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये असायला पाहिजे. या बाबीचं आपण काय केलं आहे, डिटेल एक्सप्लेनेशन्स पाहिलेलं आहे की ज्यामध्ये प्रियाम्बल्स म्हणजे काय. एक मिनिट. हां गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. ओके, म्हणजे ह्या संपूर्ण बाबीचं काय केलेलं आहे, आपण डिस्कस केलेलं आहे. बघा, आपल्या येणारी जी एक्झाम आहे, ज्या एक्झामला आपण सेटनेटची एक्झाम असो की DMERची एक्झाम असो, या एक्झामला आपण फोकस करत असताना फर्स्ट प्रायोरिटी आपण देण्याचं जे की फंडामेंटल राईट्स आहे, जे भारतीय राज्यघटनेमध्ये टोटल 6 दिलेले आहे, बरोबर. आणि त्यानंतर DPSP आहे, ज्यालाच आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द स्टेट म्हणत असतो, की जसं राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे. हे काय आहे, हे दोन टॉपिक अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणतीही एक्झाम असेल तरीही त्याचा जे कन्सल्टेशन्स आहे, म्हणजे ज्याच्याशी संबंधित ह्या गोष्टी आहेत, तर ते आपल्याला पाहता येतं. म्हणून मी जास्तीत जास्त एक्झाम, आपली जी DMERची एक्झाम आहे त्याची डेट पण आलेली आहे, जी 26 सप्टेंबर. त्या उद्देशाने आपण जे कॉन्स्टिट्यूशनचे काही आपल्याला दिलेले जे 6 राईट्स आहेत, ते 6 राईट्सबद्दल आपण काय करूया, डिस्कस करूया. तत्पूर्वी आपण जो काही भाग आपला राहिलेला आहे, जे कॉन्स्टिट्यूशन्समध्ये दिलेले जे काही वैशिष्ट्य आहे, जे कॅरेक्टरिस्टिक्स आपण त्याला म्हणू शकतो, काही बाबत काय करूया, आपण थोडं एक्सप्लेन करूया. ओके, बघा, फीचर्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स. आता वैशिष्ट्य, भारतीय राज्यघटना तुम्हाला माहिती आहे, मी पहिल्या लेक्चरला काय केलेलं आहे, डिस्कस केलेलं आहे की नेमकं भारतीय राज्यघटना सुरुवाती जर आपण पाहिलं तर 365 कलम होते, बरोबर. 8 त्यामध्ये अनुसूच्या होत्या आणि 22 काय होते, भाग होते. म्हणजे आपल्याला लक्षात काय येतं की आपण जर भारतातील किंवा एकंदरीत पूर्ण जगाचा जर अभ्यास केला तर अमेरिका हे असा देश आहे की ज्या राज्यघटनेमध्ये टोटल 7 काय आहे तर अनुच्छेद आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये कॉन्स्टिट्यूशनमधले असलेल्या तरतुदीला आपण अनुच्छेद म्हणत असतो आणि एखाद्या कायद्याअंतर्गत दिलेल्या गोष्टीला आपण कलम म्हणत असतो. ह्या गोष्टी काय करायच्या, लक्षात ठेवायच्या. जसं हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 आहे, समान वेतन कायदा आहे जो 1976चा आहे. यामध्ये दिलेल्या वेगवेगळ्या तरतुदी आहे. जसं माहिती अधिकार कायदा आहे, त्या कायद्याअंतर्गत दिलेल्या काय वेगवेगळ्या तरतुदी आहे, त्याला आपण काय म्हणत असतो, कलमे म्हणत असतो. आणि कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेल्या ज्याही तरतुदी आहे त्याला आपण अनुच्छेद हा शब्द काय करत असतो, यूज करत असतो. मग यामध्ये आपल्याला सांगता येतं की आपली जी कॉन्स्टिट्यूशन आहे ही लेंदी का झाली. त्या लेंदी होण्यामागचं आपल्याला कारणही माहिती आहे की आपण अनेक देशाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक देशाचा काय केला, अभ्यास केला. म्हणजेच अनेक म्हटलं तर 60 देशाचा अभ्यास केला आणि टोटल आपली 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढा जे कालावधी आहे ती आपली कॉन्स्टिट्यूशन लिहायला आपल्याला लागलेला आहे. जरीही आपण म्हणू शकतो ड्राफ्टिंग कमिटी आहे, जी मसुदा समिती आहे, मसुदा समितीने जरी 141 दिवसात जरी त्यांनी अहवाल तयार केलेला असेल, परंतु त्यावर अभ्यास करण्यासाठी काही गोष्टीमध्ये त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी आपल्याला कालावधी लागलेला आहे. आणि टोटल कालावधी मग 2 वर्ष 11 महिने 18 दिवस आपल्याला लागलेले आहे. आणि हे जर आपण विचार केला तर आपण वेगवेगळ्या देशाचा अभ्यास केल्यामुळे आणि त्यातही आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रत्येक गोष्ट काय करून ठेवली आहे, नोंद करून ठेवली आहे. आणि नोंद करून ठेवल्यामुळे ऑब्व्हियसली आपली कॉन्स्टिट्यूशन काय झालेली आहे, लेंदी झालेली आहे. प्रत्येक गोष्टीचं कार्यकारी मंडळाचं वर्क काय आहे, त्यांचे राईट्स काय आहे, इवन आपण माहिती आहे की न्यायव्यवस्था कशा पद्धतीने कार्य करतं, कायदेमंडळ कशा पद्धतीने कार्य करतं, स्थानिक स्वराज्य संस्था कशा पद्धतीने कार्य करतं, त्या संपूर्ण बाबीचं काय केलेलं आहे, डिटेल एक्सप्लेनेशन आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये लिखित स्वरूपात लिहून ठेवलेलं आहे की जेणेकरून भविष्याचा आपण अंदाज घेत असताना काही जर अडचणी आल्या तर आपण कॉन्स्टिट्यूशन एक काय एव्हिडन्स म्हणून आपण काय करू शकतो, प्रेझेंट करू शकतो. मग अशा पद्धतीने आपण आपली कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय फीचर्स आहे ते बघूया. बघा, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द इंडिया इज मोस्ट कॉम्प्रिहेन्सिव्ह डॉक्युमेंट विच इज अ युनिक इन मेनी वेज. बरोबर आहे की आपली कॉन्स्टिट्यूशन काय आहे, तर आपली कॉन्स्टिट्यूशन हे एक कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे, म्हणजेच एक वर्णनात्मक दृष्टीने, एक डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने आपल्याला सगळ्याच गोष्टी एक्सप्लेन यामध्ये केलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला सांगता येतं की विच इज अ युनिक
जर खरंच आपण विचार केला तर खूप युनिक अशा गोष्टी काय लिहून ठेवलेल्या आहे. आज जर आपण विचार केला तर काही देशामध्ये आपलंही कॉन्स्टिट्यूशन असं आहे की आपला भारत देश असा आहे की आपल्या देशामध्ये सर्वप्रथम काय मिळालं आहे आपल्याला, तर महिलांना, पुरुषांसोबतच महिलांना सुद्धा काय मिळालं आहे, तर राईट टू वोटिंग. ओके ओके, आवाज क्लिअर नाही येत आहे का? आता सांगसाल आवाज जर आला नाही तर प्रीती मॅडम? आवाज क्लिअर येते का मॅडम? येत नसेल तर सांगा, आणखी मी माईक जवळ घेते. मग युनिक आहे आपली कॉन्स्टिट्यूशन्स, जे काही आपण भविष्याचा अंदाज प्रत्येक बाजू काय केलेले आहे, इन्क्लूड केलेल्या आहे. आता बघा कॉन्स्टिट्यूशनमध्ये ओके ओके थँक्यू. बघा कॉन्स्टिट्यूशन्समध्ये काय आहे, तर भारतीय राज्यघटनेचं अनुच्छेद 42, ज्यामध्ये DPSC आपण ज्याला म्हणतो, की ज्यामध्ये मातृत्व रजा ऑब्विसली जर बाळंतपण झाल्याच्या नंतर काय होतं की पॉसिबल नाही, बाळाला घेऊन कुठेतरी जॉब करणं किंवा काही गोष्टी करणं पॉसिबल नसतात. म्हणजे विथ पेमेंट सुद्धा काय दिली जाते, तर रजा दिल्या जाते. हे संपूर्ण गोष्टीचं एकंदरीत संपूर्ण बाबीचं काय केलेलं आहे, अभ्यास बाबासाहेबांनी केलेला आहे किंवा मसुदा समितीने केलेला आहे, किंवा त्या अंतर्गत असणारे जे 389 जे सदस्य होते, त्या 389 सदस्यांपैकी काही लोकांनी काय केलेलं आहे, यांचा अभ्यास केल्याचा आपल्याला पाहायला मिळतं. आणि विशिष्ट अशा तरतुदी आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये काय केलेल्या आहे, नमूद केलेल्या आहे. म्हणून आपली जे काही कॉन्स्टिट्यूशन्स आहे हे काय आहे, एक युनिक आहे. इट्स अटेम्प्ट्स टू अचीव अ बॅलन्स बिटवीन द फंडामेंटल राईट्स ऑफ एन इंडिव्हिज्युअल्स, सोशल इकॉनॉमिकल इंटरेस्ट ऑफ द पीपल अँड सिक्युरिटी ऑफ स्टेट. सर्वात महत्त्वाचा जर विचार केला तर फंडामेंटल राईट्स काय असतात, तर एखाद्या व्यक्तीपुरती मर्यादित आहे. जेव्हा आपण एखाद्या डिफरंट पाहू कशाचा, तर फंडामेंटल राईट्स आणि DPSC मधला, तर फंडामेंटल राईट्स हे काय आहे, एका व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे, की एका व्यक्तीशी संबंधित आहे, की त्या व्यक्तीला कोणते अधिकार असायला पाहिजे, कोणते काय असायला पाहिजे, या संपूर्ण गोष्टीचं काय केलेलं असतं, तिथं एक्सप्लेन केलेलं असतं. पण आपण विचार केला की DPSC जर पाहिलं तर यामध्ये एक सामाजिक, एक आर्थिक या दृष्टिकोनातून एक्सप्लेनेशन केलेलं असतं, की नेमकं व्यक्तीला व्यक्ती म्हणून जीवन जगण्यासाठी त्याला समान कामासाठी समान हक्क असायला पाहिजे, समान नागरिकत्व कायदा असायला पाहिजे, त्यानंतर मातृत्व रजा असायला पाहिजे, कामाच्या ठिकाणी काम करत असताना त्याला एक व्यक्ती म्हणून मानव म्हणून त्या व्यक्तीला काय दिली पाहिजे, वागणूक दिली पाहिजे. या पद्धतीचं म्हणजे सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून एक्सप्लेनेशन DPSC मध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळते, ज्यालाच आपण राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे असं म्हणत असतो. ओके, आता बघा द सायलेंट फीचर्स, यावर प्रश्न विचारला जातात बरं. फंडामेंटल राईट्स काय आहे, तर एक राजकीय समता प्रस्थापित करण्याचं काय करतं, काम करतं फंडामेंटल राईट्स. आणि DPSC म्हटलं तर एक सामाजिक आणि एक आर्थिक जे काही आहे ह्या गोष्टी, सिक्युरिटी, सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा प्रस्थापित करण्याचं काम राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे करत असतात. द सायलेंट फीचर कॅरेक्टरिस्टिक ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स आर ॲज फॉलो. आता खालील काही तत्व दिलेले आहेत, ते आता वैशिष्ट्य दिलेले आहे ते आपण बघूया. बघा, लेंथिस्ट अँड रिटन कॉन्स्टिट्यूशन्स, म्हणजेच एक लिखित असणारी आणि सर्वात मोठी विस्तृत असणारी काय आहे, आपली कॉन्स्टिट्यूशन्स आहे. आता ही कॉन्स्टिट्यूशन्स, इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज अ कॉम्प्रिहेन्सिव्ह, elaborate and details documentations with make it the lengthiest of all written constitutions of the world. Originally, it had a 33,905 articles at 8 schedules, and presently it is a 448 articles and 12 schedules. आता यामध्ये पण काय झालेलं आहे, आता चेंजेस झालेलं आहे, की जसं मी तुम्हाला तेव्हा पण लिहून दिलेलं होतं, आता पण सांगते. 448च्या ऐवजी आपण, एक मिनिट, इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स मध्ये पूर्वी आपल्याला जेव्हा आपली कॉन्स्टिट्यूशन 1950ला लागू झाली 26 जानेवारी तेव्हा, आणि सद्यस्थितीमध्ये आपण पाहू शकतो 2025 म्हणा किंवा 24 म्हणा असं म्हणू आपण, यामध्ये आपल्याला तेव्हा 395 कलमे होते,
कलमे म्हटल्यापेक्षा आपण काय म्हणूया, अनुच्छेद म्हणूया किंवा आर्टिकल्स म्हणूया. 8 काय होते, शेड्यूल होते. आणि 22 काय होते, तर प्रकरणे होते, किंवा त्याला आपण भाग म्हणू शकतो किंवा त्याला आपण पार्ट्स म्हणू शकतो. हे होते पूर्वी. आपल्याला सद्यस्थितीमध्ये आपल्याला काही रेफरन्समध्ये 448 आहे, काही रेफरन्समध्ये 465 आहे. एक्झाममध्ये कोणत्या टाईपनं असं जर असेल तर यावर तर प्रश्न विचारला जाणार नाही, पण तरीही आपल्या लक्षात असायला हवं की नेमकं 448 आलं तर आपण 448ला प्रायोरिटी द्यायची, 365 आलं तर 365ला आपण काय द्यायची, प्रायोरिटी द्यायची. डिपेंड करते एक्झाममध्ये काय विचारल्या जाईल. ओके, सॉरी 365 नाही तर 465 आहे आता, सॉरी. आता 12 काय आहे, शेड्यूल आहे, आणि 25 काय आहे, प्रकरणे आहे. या बाबतीत मी तुम्हाला 12 जे शेड्यूल आहे, गेल्या जे प्रिव्हियस आपलं जे लेक्चर झालेलं आहे त्या लेक्चरला मी 12 जे काही आपले शेड्यूल आहे याबद्दल मी डिस्कस केलेलं आहे. की शेड्यूल नंबर 1 काय सांगतं की भूप्रदेश काय आहे, आपले टेरिटरी काय आहे याबद्दल आपण एक्सप्लेन केलं. त्यानंतर आपला जो शेड्यूल 2 आहे ते कशा संदर्भात आहे, शेड्यूल 3 कशा संदर्भात आहे, 4th कशा संदर्भात आहे, आणि 5th आणि 6th बद्दल मी काय केलेलं आहे, डिटेल एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे. की आदिवासी जो अनुसूचित क्षेत्र आहे आणि एक आदिवासी एरिया आहे की ज्यामध्ये आसाम आहे, त्याचाच कोड पण मी सांगितलं होतं तुम्हाला, त्याचा कोड लक्षात ठेवा. शेड्यूल नंबर 6 मध्ये गेल्या लेक्चरला जर कोणी हजर नसेल तर त्याचा एटीएम फेअर नो मनी यावर प्रश्न विचारतात आपल्या पेपर 2ला. की जसं एटीएम म्हणजे आसाम, टी म्हणजे त्रिपुरा, एम म्हणजे मेघालय आणि मिझोराम, 2 आहे ना, स्क्वेअर आहे ना, आणि नो मनी म्हणजेच मणिपूर नाही आहे. असे जे 4 राज्य आहे, या 4 राज्याचं जे शेड्यूल नंबर 6 आहे यामध्ये काय केलेलं आहे, एक्सप्लेनेशन केलेलं आहे की नेमकं त्यांच्यासाठी काय असायला पाहिजे. तिथलं जे राज्यकारभार आहे, तिथला राज्यकारभार एक स्वायत्त संस्था आहे, जिल्हा स्वायत्त संस्था या अंतर्गत काय करतं, राज्यकारभार चालतं. का जसं तुम्हाला माहिती आहे की गडचिरोली एरियामध्ये देवाजी तोफा, आमच्या गावात आम्ही सरकार, जंगल बचाव आंदोलन, म्हणजे यावरून आपल्याला काय लक्षात येतं की त्यांना दुसऱ्यांचा जो काही आहे, केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा इतर काही संस्था असो, यांचा हस्तक्षेप आपल्या राजकारणामध्ये किंवा आपल्या देशाच्या, आपल्या गावातील हस्तक्षेप त्यांना नको आहे. कारण आमच्या गावातील आमच्या जी काही समस्या आहे, आमच्या काही नीड्स आहे, त्या तुमच्यापेक्षा आम्ही चांगल्या पद्धतीने काय करू शकतो, समजू शकतो, आणि त्या पद्धतीने मग आम्ही प्रोग्राम काय करू शकतो, प्रोग्राम आम्ही आणू शकतो किंवा ते जे काही पॉलिसी आम्ही रन करू शकतो, आणि त्या पद्धतीने आम्हाला स्कीम काय करता येतं, इम्प्लिमेंटेशन्स करता येतं की आमच्या नीड्स काय आहे, या नीड्सवर आम्ही काय करतो, काम करतो. या पद्धतीनं जे 6 नंबरचं काय आपलं शेड्यूल आहे त्याबद्दल आपण डिटेल्स पाहिलेलं आहे. आणि आपल्याला सर्वात महत्त्वाचं 5th आणि 6 काय आहे शेड्यूल महत्त्वाचं आहे. यावर मी तुम्हाला गेल्या लेक्चरला एक्सप्लेन केलेलं आहे. ते लेक्चर तुम्ही चांगल्या पद्धतीनं बघून घ्या. आता बघा, आजचा जर आपण लेक्चरचा पाहायचा विचार केला तर जे भाग आहे किती आहे, 25 भाग आहे. 25 भागाबद्दल आपण महत्त्वाचे काही भाग आपण त्याबद्दल काय करूया, डिस्कस करूया. म्हणूनच आपली कॉन्स्टिट्यूशन्स काय झालेली आहे, लेंदी झालेली आहे, कारण प्रत्येक बाबीचं काय केलेलं आहे, आपण डिटेल्स एक्सप्लेनेशन केलेलं आहे. ओके, 25 बघा, टोटल 395 कलम आहे. त्या कलमा अंतर्गत मग आजही जर काही बुक्समध्ये असं पण दिलेलं आहे की आजही 395 कलम काय आहे, अस्तित्वात आहे. पण जे काही आपण 465 कलमे म्हणतो किंवा 448 कलमे म्हणतो, हे म्हणण्यामागचं जे उपकलम आहे, जसं आपण सांगू शकतो की DPSC मध्ये 39A काय केलेलं आहे, ऍड केलेलं आहे. यामध्ये काय आहे, समान म्हणजे न्याय जे आहे, मुक्त आणि स्वतंत्र पद्धतीने काय मिळायला पाहिजे, न्याय मिळायला पाहिजे. हे काय यामध्ये इथं तरतूद केलेली आहे. हे काय आहे, ए काय आहे, ॲडिशनल गोष्ट आहे. त्यानंतर 21 मध्ये काय आहे, आपल्याला जीवन जगण्याचा अधिकार आहे, बरोबर. मग 21A मध्ये काय आहे, तर 21A मध्ये शिक्षण घेण्याचा काय आहे, अधिकार आहे, जे 6 ते
14 वर्ष वयोगटातील बालकांना मोफत आणि काय दिलं पाहिजे, मोफत आणि स्वतंत्र पद्धतीने काय दिलं पाहिजे, शिक्षण दिलं पाहिजे. अशा जे ॲडिशनल काही गोष्टी आहे उपकलमामध्ये दिलेल्या आहेत त्या कलमा काय केलेल्या आहे, ॲड केलेल्या आहे. जसं 43 काय आहे तर कामगारांचं जे आहे त्यांच्या ज्या ठिकाणी ते काम करतात त्या ठिकाणी त्यांना व्यवस्था व्यवस्थित पद्धतीने होतं किंवा नाही होत, स्वच्छता कशा पद्धतीची असते त्या पद्धतीचं आहे. तर 43 ए काय आहे तर 43 ए मध्ये काय दिलेलं आहे तर कामाच्या ठिकाणी त्या व्यक्तीला संघटनेमध्ये काय करता येतं, सहभाग घेता येतं. ऑब्विसली तुम्हाला माहिती असेल, मी मागेही एक गोष्ट सांगितली आहे की नारायण मेघाजी लोखंडे कामगार संघटनेचे काय होते, जनक आहे. ते जनक होण्यामागचे किंवा ते त्यांनी रविवारची सुट्टी पण दिली आपल्याला 1890 मध्ये, हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मग कामगार चळवळीचे जनक आपण त्यांना एखाद्या गोष्टीचे चटके लागले कारण की ते स्वतः एक काय होते, कामगार होते. मग त्यांना माहिती होते की कामाच्या ठिकाणी एखाद्या इंडस्ट्रियल एरियामध्ये एखाद्या प्रायव्हेट सेक्टर असो एखादा गव्हर्नमेंट सेक्टर असो या ठिकाणी काम करत असताना काही अडचणी त्यांच्या लाईफमध्ये आल्या आणि त्यामुळे त्यांना काय म्हणू शकतो आपण, त्यामुळे त्यांनी काही गोष्टीचा विरोध करण्यासाठी पुढाकार घेतलेला आपल्याला पाहायला मिळतं. मग अशा संघटनेमध्ये कामगारांचे प्रश्न कामगारच लोक चांगल्या पद्धतीने काय करते, समजू शकतील. म्हणून त्या संघटनेमध्ये काय केलं पाहिजे, कामगारांचा सहभाग असायला पाहिजे. अशा पद्धतीची तरतूद 43 ए मध्ये काय केलेली आहे, ऍड केलेली आहे. आणि मग 43 बी मध्ये काय आहे तर सहकारी सोसायट्या, ज्यामध्ये आपण माहिती आहे वेगवेगळ्या सहकारी सोसायट्या निर्माण झालेल्या आहेत. तुम्हाला माहिती असेल की पहिला साखर कारखाना किंवा सहकारी तत्वावर साखर कारखाना जर विचारला तर अहमदनगर इथे काय झालेला आहे, प्रवरानगर इथे सुरू झालेला आहे. त्याला आपण काय म्हणतो, सहकारी. सहकारी म्हणजे काय, समान उद्दिष्ट ठेवून अनेक लोक जर एकत्र येत असेल, त्यांचा उद्देश त्यांचा ऑब्जेक्ट त्यांना फुलफिल करायचा असेल तर या उद्देशाने जर एकत्र येत असेल तर त्याला आपण काय म्हणत नसतो, सहकारी सोसायट्या म्हणत असतो. मग त्या संदर्भात काय केलेलं आहे, 43 आपलं अनुच्छेद आहे, अनुच्छेद 43 उपकलम डी मध्ये ह्या गोष्टी काय केलेल्या आहे, ॲडिशनल केलेल्या आहेत. मग यासाठी DPSP मध्ये काय करावं लागतं, एखादी गोष्ट लागू करण्यासाठी कायदा करावा लागतं किंवा एखादी घटना दुरुस्ती करावी लागतं. मग असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की 97वी घटना दुरुस्ती करून 2011ला आपण काय केलेलं आहे, ह्या गोष्टी ऍड केलेल्या आहे. याला काय म्हटलं जातं, उपकलम म्हटल्या जातं. बरोबर. मग अशा ज्या गोष्टी आहेत त्या ऍड करून आपलं टोटल आता 448 म्हणा किंवा 465 गोष्टी काय झालेल्या आहे, ऍड झालेल्या आहे. पण तरीही काही लोकांचं असं म्हणणं आहे की मूळ जे आहे ते 365 कलमा काय आहे, अस्तित्वात आहे. ओके, बघू आपण भाग बघूया. भाग नंबर 1 काय सांगतो, आपला जो भूप्रदेश आहे त्याबद्दल एक्सप्लेन केलेला आहे की भूप्रदेश म्हणजे काय असायला पाहिजे. त्यामध्ये टोटल 1 ते 4 पर्यंत काय दिलेले आहे, कलमा दिलेल्या आहे. भूप्रदेश म्हणजेच आपण त्याला टेरिटरी म्हणू शकतो. भूप्रदेशाचं नाव काय असायला पाहिजे, तुम्हाला माहिती आहे की पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय म्हटलेलं आहे, इंडिया दॅट इज अ भारत. ओके, म्हणजे इंडिया नावाचा शब्द हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्या म्हणजे जे तत्कालीन काय होते पंतप्रधान होते त्यांनी हा शब्द दिलेला आहे. म्हणजेच भारत आपण जे आहे म्हणजे नाव कोणतं असायला पाहिजे, कोणत्या घटना दुरुस्ती अंतर्गत आपण काय टाकायला पाहिजे, कोणतं राज्य असायला पाहिजे, किती राज्य असायला पाहिजे, किती केंद्रशासित प्रदेश असायला पाहिजे, या संपूर्ण बाबीचं काय केलेलं आहे तर भाग नंबर 1 मध्ये अनुच्छेद 1 to 4 मध्ये याचं डिटेल्स एक्सप्लेनेशन्स केलेलं आहे. त्यामध्ये भूप्रदेश, त्याचं नाव वगैरे काय ह्या संपूर्ण गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता अपडेट काय आहे तर अपडेट यामध्ये सिक्कीम नावाचं काय आहे, राज्य आहे. बरोबर आहे. आता हे एक्सप्लेन करण्यामागचा उद्देश काय स्पेसिफिक तर सिक्कीम या राज्याला आता आपल्या भारत देशामध्ये सामील करून घेण्यासाठी 50 वर्ष पूर्ण झालेले आहे. मग 50 वर्ष पूर्ण झाली आहे म्हणून काय आहे, करंट इश्यू आहे किंवा करंट मुद्दा आहे की जसं आपल्या सिलेबसमध्ये अनेक गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत, परंतु पेपरमध्ये काही गोष्टी मोजक्याच गोष्टी का विचारल्या जातं, हायलाइटच गोष्टी का विचारल्या जातं, कारण त्या गोष्टीला विशिष्ट 50 वर्ष असो, ज्याला आपण म्हणू शकतो सुवर्ण महोत्सव आहे. ओके, हिरक महोत्सव आपण कशाला म्हणतो, ज्याला 60 वर्ष कंप्लीट झालंय त्याला आपण हिरक महोत्सव म्हणतो. 75 वर्ष आपण कशाला म्हणतो तर ज्याला आपण अमृत वर्ष म्हणतो, की जसं
75 वर्ष आपल्याला स्वातंत्र्य मिळून किती झालेले आहे? 75 वर्ष पूर्ण झालेले आहे. म्हणजेच आपण त्याला अमृत महोत्सव म्हणत असतो. 100 वर्ष ज्याला शतक आपण म्हणू शकतो. म्हणजे ह्या गोष्टीचं काय असतं? विशिष्ट असं एखादा सिलेबस फ्रेम करण्यामध्ये किंवा एखादा पेपर फ्रेम करण्यामध्ये जो काही पेपर सेटर असतो त्या पेपर सेटरचा माइंड अशा पद्धतीनं काम करतं की नेमकं आता सिक्कीम या राज्याला काय झालेलं आहे? 50 वर्ष पूर्ण झालेले आहे. मग हा काय आहे? अपडेट म्हटल्यापेक्षा आपण म्हणू शकतो की एक करंट मुद्दा आहे. तर या करंट मुद्द्याला धरून काय केलं पाहिजे? आपण प्रश्न विचारला पाहिजे. मग आपल्या युनिट नंबर 8 अंतर्गत पेपर नंबर 2 मध्ये हा प्रश्न यायला काहीही हरकत नाही. की जसं सिक्कीम हा काय आहे? तर सिक्कीम आपल्या भारत देशामध्ये किंवा याच्यामध्ये 22वं राज्य म्हणून काय झालं होतं? उदयास आलेलं होतं. सद्यस्थितीत आपल्या इथे किती आहे? तर 28 राज्य आणि 8 काय आहे? केंद्रशासित प्रदेश आहे. युनियन टेरिटरी म्हणतात त्याला, केंद्रशासित प्रदेश. अलीकडच्या काळामध्ये जम्मू काश्मीरचा 370 जे होती ही 370 रद्द करून आपण काय केलेलं आहे? तर केंद्रशासित प्रदेशाचा जम्मू काश्मीर आणि लडाख यांना काय दिलेला आहे? तर केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिलेला आहे. म्हणजेच केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्याच्या नंतर संपूर्ण राज्यकारभार हा केंद्र सरकारच्या अंतर्गत काय करतो? तिथं चालत असतं. मग बघा 22 तर सिक्कीम काय होतं? 22वे राज्य होते. आता याला काय झालेलं आहे? 50 वर्ष पूर्ण झालेले आहे. आपल्या भारतामध्ये काय झालं? विलीन होऊन 50 वर्ष कंप्लीट, ज्यालाच आपण काय म्हणू शकतो? सुवर्ण महोत्सव. ओके. आता बघा 35वी घटना दुरुस्ती म्हणू शकतो आपण. घटना दुरुस्तीचं कलम काय आहे? तर भारतीय राज्यघटनेमध्ये जर काही भागामध्ये जर आपल्याला म्हणजे दुरुस्ती करायची असेल, कारण बाबासाहेबांनी बोलत असताना किंवा सांगत असताना असं सांगून गेले की काळाच्या ओघामध्ये परिवर्तन होणं काय आहे? काळाची गरज असते. मग जर एखाद्या गोष्टीमध्ये जर चेंजेस करायचा भाग पडला, काही दुरुस्ती करायचं काम पडलं तर तुम्ही करू शकता. यासाठी त्यांनी भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 368 मध्ये काय आहे? घटना दुरुस्तीचं कलम सांगितलेलं आहे, अनुच्छेद सांगितलेलं आहे की या अंतर्गत तुम्हाला काय करता येतं? घटना दुरुस्ती करता येतं. मग त्यातही त्यांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहे की तुम्ही जे मूलभूत ढाचा आहे त्या मूलभूत ढाच्याला हात न लावता तुम्ही काय करता येतं तुम्हाला? तर घटना दुरुस्ती करता येते. मूलभूत ढाच्याचा अर्थ वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या खटल्यामध्ये वेगवेगळा सांगितलेला आहे. की जसं केशवानंद भारती खटला आहे जो 1973चा आहे. त्या खटल्यामध्ये त्यांनी सांगितलं की मूलभूत ढाचा म्हणजे मूलभूत हक्क आहे, त्यानंतर न्यायव्यवस्थेचे काही हक्क आहे, कायदेमंडळाचे काही हक्क आहे, त्यानंतर फंडामेंटल राईट्स आहे, फंडामेंटल ड्युटीज आहे, फंडामेंटल DPSP आहे. ह्या काही एक महत्त्वपूर्ण गोष्टी आहे. या बाबीमध्ये तुम्हाला काय करता येणार नाही? चेंजेस करता येणार नाही. तर ज्याही इतर गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये तुम्हाला 368 अंतर्गत काय करता येईल? चेंजेस करता येईल. मग 35वी घटना दुरुस्ती, त्याला आपण CAE लिहू. घटना दुरुस्ती 1974 ला करण्यात आली. म्हणूनच 2024 मध्ये काय झालेलं आहे? याला 50 वर्ष पूर्ण झालेले आहे. जर या अंतर्गत जे आहे सहकारी राज्याचा दर्जा दिलेला होता की म्हणजे पूर्णच भाग नाही तर काही भाग आपल्या याच्यामध्ये काय केलं होतं? भारतामध्ये त्यांचा समाविष्ट करून घेतलेला होता. त्यानंतर सहकारी राज्य लक्षात ठेवा 35वी घटना दुरुस्ती अंतर्गत सहकारी राज्याचा दर्जा सिक्कीम या राज्याला काय केला होता? दिलेला होता. कोणी? तर भारताने. तर 36वी घटना दुरुस्ती आहे जी 1975 मध्ये करण्यात आली, ज्या अंतर्गत सिक्कीम हे राज्य पूर्णपणे काय झालेलं आहे? आपल्या भारताचा एक भाग झालेला आहे आणि ज्याला आपण 22वे राज्य म्हणून काय केलेलं आहे? घोषित केलेलं आहे. ह्या गोष्टी आपल्याला इथं सांगता येतं. म्हणून हे अपडेट आहे आणि करंट आहे म्हणून मी तुम्हाला ॲडिशनल गोष्टी सांगितलेल्या आहे. आता बघा भूप्रदेश 28 राज्य 8 केंद्रशासित प्रदेश. आता आणखी तुम्हाला माहिती असेल की दादर नगर हवेली आणि दमण दीव कोणत्या भागामध्ये आहे आपल्या महाराष्ट्राच्या? तर महाराष्ट्राच्या ते पश्चिम भागाला आपल्याला पाहायला मिळतं. दादर नगर हवेली आणि दमण दीव यांचं काय केलेलं आहे? एकत्रित करून एकच केंद्रशासित प्रदेश काय केलेला आहे? निर्माण केलेला आहे. ओके. ह्या गोष्टी इथे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा 2 मध्ये काय सांगितलंय? नागरिकत्व, ज्याला आपण सिटिझनशिप असं म्हणू शकतो. तर नागरिकत्व भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल नंबर 5 to 11 मध्ये सांगितलेला आहे. मग आपल्या सोशल वर्कच्या उद्देशाने यामध्ये जो 11 नंबरचा जो आर्टिकल्स आहे त्या आर्टिकल्समध्ये काय सांगितलं आहे की नागरिकत्वासंदर्भात पुन्हा आपलं नागरिकत्व स्वीकारावं. नागरिकत्व स्वीकारण्याचे 5 प्रकार आहे. जसं आपण जन्मतत्वाप्रमाणे जन्माच्या आधारावर काय करू शकतो? नागरिकत्व स्वीकारू शकतो. त्यानंतर आपण वंशाच्या आधारे नागरिकत्व स्वीकारू शकतो. त्यानंतर आपण सामिलीकरणाच्या आधारे काय करू शकतो? नागरिकत्व स्वीकारू शकतो.
नोंदणीच्या आधारे सुद्धा आपण नागरिकत्व स्वीकारू शकतो. हे काय झाले, नागरिकत्व स्वीकारण्याच्या काही पद्धती किंवा काही प्रकार आपल्याला पाहता येतं, की आपला जन्म इथे झाला आहे भारतात, तर आपण ऑब्विसली काय आहे, तर आपण भारताचे नागरिक आहे. त्यानंतर आपले वंश जिथे जर होऊन गेले असेल तर आपण भारताचे नागरिक आहे. आपण आपल्या देशाने, आपल्या भारताने दुसऱ्याचा एखादा प्रदेश आपण जर घेतलेला असेल तोही मग काय आहे, आता जसं सिक्कीम काय आहे, चोंगाल घराण्याचं काय होतं, इथं राज्य होतं. मग ते काय केलं आहे, आपण आपल्या याच्यामध्ये काय केलेलं आहे, विलीन केलेलं आहे. ऑब्विसली सिक्कीममध्ये असणारे जे लोक आहे ते पण काय आहे, भारतीय नागरिकत्व आहे किंवा भारतीय नागरिक आहे. मग आर्टिकल नंबर 11 मध्ये काय सांगितलं आहे, की संसदेला विशिष्ट कायदे करण्याचा काय आहे, अधिकार आहे, की नागरिकत्व संदर्भात जे कायदे करायचे असेल तर ते आर्टिकल नंबर 11 मध्ये केल्या जाते. असा आर्टिकल नंबर 11 अंतर्गत भारतीय नागरिकत्व कायदा 1955 करण्यात आलेला आहे. 1955 हा तुम्ही काय करा, लक्षात ठेवा. भारतीय नागरिकत्व कायदा 1955. मग यामध्ये आजच्या जर स्थितीत विचार केला तर 9 वेळा काय केलेला आहे, दुरुस्ती केलेल्या आहे. आताचा जर अपडेटवाला जर आपण विचार केला तर 2019ला नागरिकत्व कायद्यामध्ये काय झालेली आहे, दुरुस्ती झालेली आहे, की ज्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की सांगितलं होतं त्यांनी, की 6 जे रिलिजियस आहे, जे धर्म आहे, त्या धर्माबद्दल त्यांनी सांगितलं, की जे काही संकटात आहे बाहेर देशामध्ये, बाहेर देशामध्ये जे काही गोष्टी लोक जे काही संकटात आहेत त्या लोकांना काय करा, आपल्या इथे संरक्षण देण्याचा प्रयत्न करा किंवा संरक्षण द्या. या अंतर्गत जे काही 2019 मध्ये जे काही अमेंडमेंट झाले, जो 1955चा ऍक्ट आहे, त्या 55च्या ऍक्टमध्ये 9 वेळा टोटल काय झालेलं आहे, अमेंडमेंट झालेल्या आहे किंवा ज्यामध्ये दुरुस्ती झालेल्या आपल्याला पाहायला मिळतं. ओके, हे झालं नागरिकत्व कायद्या संदर्भात. आता यामध्ये आपल्याला डिटेल्स पाहायच्या काही आवश्यकता नाही आहे. मला जर सांगायचं झालं तर मी सगळ्या तरतुदी किंवा कलम एक्सप्लेन करू शकते, पण आपल्याला त्याबद्दल एवढंही डिटेल्स विचारल्या जात नाही. 5 मध्ये काय आहे, तर नागरिकत्वासंदर्भात एक्सप्लेन. 6 मध्ये काय आहे, तर बाहेरून आपल्या भारतामध्ये आलेल्या लोकांबद्दल काय तरतुदी दिलेल्या आहे, पाकिस्तानमध्ये गेलेल्या लोकांबद्दल काय तरतुदी दिलेल्या आहे, या संपूर्ण बाबीत काय केलेलं आहे, हे एक्सप्लेनेशन केलेलं आहे. आता भाग नंबर 3 सर्वात महत्त्वाचा भाग आहे. भाग नंबर 3 आणि भाग नंबर 4 मध्ये आपल्याला पाहायचं आहे. बघा, भाग नंबर 3 ज्यामध्ये अनुच्छेद 12 to 35 यामध्ये काय केलेलं आहे, संपूर्ण एक्सप्लेनेशन केलेलं आहे. कशाचं, तर फंडामेंटल राईट्स. मग जेव्हा आपण डिटेल्स बघू, जेव्हा आता काय बघत आहे, आपण एक ओव्हरलुक करत आहे. फीचर्स आपण बघायचेच आहे. आपण आपली जी राज्यघटना ही लेंदी असण्यामागचे काय करत आहे, आपण कारणे पाहते की नेमके त्यामध्ये कोणकोणत्या बाबी एक्सप्लेन केलेल्या आहेत. बघा, भाग 3 मध्ये फंडामेंटल राईट्स 12 to 35 मग डिटेल्स सांगितलेलं आहे, की नेमकं आता 3 गोष्टी तुम्ही तुमच्या बुक्समध्ये काय करा, नोट डाऊन करा. काय, तर फंडामेंटल राईट्स आपण अमेरिका या देशाकडून काय घेतलेले आहे. USA, अमेरिका या देशाकडून आपण फंडामेंटल राईट्स घेतलेले आहेत. त्यानंतर बघा, फंडामेंटल ड्युटीज आपण रशिया, ज्याला आपण USSR असं म्हणत असतो, या देशाकडून काय घेतलेलं आहे, आपण फंडामेंटल ड्युटीज घेतलेल्या आहे. फंडामेंटल ड्युटीज आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीला नव्हतं, तर आपण काय केलेलं आहे, तर 42वी अमेंडमेंट 1976 स्वर्णसिंग समिती या अंतर्गत काय केलेलं आहे, आपण फंडामेंटल ड्युटीज आपल्या कॉन्स्टिट्यूशन्समध्ये ऍड केलेलं आपल्याला पाहायला मिळते. मग तेव्हा सुरुवातीला काय झालं होतं, तर 10च आपण काय केलं होतं, ऍड केलेलं होतं. आणि 11वे जे कलम आहे, 11वे जे फंडामेंटल ड्युटीज आहे, ज्यामध्ये आपण सांगू शकतो 86वी घटना दुरुस्ती 2002. हे लक्षात ठेवा बरं, हे प्रश्न खूप विचारला जातात.
याबद्दल प्रश्न विचारल्या जातात त्याबद्दल सुद्धा प्रश्न काय केला झालेला आहे, विचारून झालेला आहे. एकदम डीपमध्ये जाण्याचा आता काय करत आहे, प्रयत्न करत आहे. कारण आपला सिलेबस खूप दिवसापासून फ्रेम झालेला आहे आणि प्रश्न विचारून विचारून काय विचारणार आहे, तर काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन, काहीतरी ऑब्जेक्ट त्यांना हवा आहे. म्हणून एकदम डीपमध्ये जाण्याचं काय करत आहे, तर सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी असो की नेट, जे की आपण नेट एक्झाम कंडक्ट करते, जी आपण NTA आहे, नॅशनल टेस्टिंग एजन्सी आहे, ती काय करत आहे, आता एकदम डीपमध्ये जाऊन प्रश्न विचारत आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीवर आपण काय करायचा, फोकस करायचा. असं विचार करायचा नाही की हे एकदम डीपमध्ये गेल्याच्यानंतर आपल्याला येईल का, आपल्या एक्झाममध्ये येईल का, असं विचार न करता तुम्ही प्रत्येक गोष्टी काय करायच्या, रीड करायच्या. असं 11वं फंडामेंटल ड्युटीज काय केलेलं आहे, ॲड केलेलं आहे. ज्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलाला जे की प्राथमिक शिक्षण आहे, तिथं तुम्हाला विचारू शकतो ऑप्शनमध्ये की प्राथमिक शिक्षण आहे, माध्यमिक शिक्षण आहे की उच्च शिक्षण फ्रीमध्ये देण्याचं ठरवलेलं होतं. तर तिथं सर्वात महत्त्वाचं आहे, आपण रीडिंग चांगली असते आपली, आपण रीडिंग खूप केलेलं असतं, पण आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करण्याची पद्धतच माहिती नसते. त्यामध्ये ते एकदम मायनर काय करतात, एक म्हणू शकतो आपण एक गोष्टीच टाकून देतात की जसं तिथं आपल्याला माहिती आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्राथमिक शिक्षण सांगितलेलं आहे की काय असायला पाहिजे, तिथं फ्रीमध्ये असायला पाहिजे, बरोबर. पण हे प्राथमिक शिक्षण झालं. ज्योतिबा फुले आणि पंडिता रमाबाई यांनी सुद्धा हंटर आयोगासमोर जेव्हा साक्ष दिली तेव्हा सुद्धा त्यांनी प्राथमिक शिक्षण हे मुक्त असायला पाहिजे, स्वतंत्र असायला पाहिजे किंवा म्हणजे निशुल्क असायला पाहिजे, यासाठी त्यांनी काय केलं होतं, तरतूद सांगितलेल्या गोष्टी होत्या. परंतु पेपरमध्ये विचारताना माध्यमिक शिक्षण हे भारतीय राज्यघटनेच्या 86वी घटना दुरुस्ती 2002 अंतर्गत ॲड करण्यात आलेलं आहे. आपण काय केलेलं असतं, आपण फास्टमध्ये रीडिंग करतो, एज्युकेशन आपल्याला दिसलं का आपण लगेच काय करतो, टिक करून देतो, म्हणजे आपला मार्क्स काय झाला, इथं गेला. ओके, म्हणून रीडिंग करत असताना काही गोष्टी असताना ते काय करायचं, लक्षात ठेवायचं. प्राथमिक एज्युकेशनवर काय दिलेलं आहे, भर दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, त्यानंतर फंडामेंटल ड्युटीज झाल्याच्या नंतर आपल्याला DPSP सांगता येतं. DPSP म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसी. आता राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्त्वे आपण कोणाकडून घेतलेले आहे, तर रशियाकडून घेतलेले आहे. ओके, ह्या गोष्टी आयर्लंडकडून घेतलेले आहे. आयर्लंड, या तिन्ही गोष्टी तुमच्या बुकमध्ये काय करा, नोट डाऊन करा. यावर प्रश्न विचारल्या जातात. ओके, समजत आहे ना ऑनलाईन स्टुडंट? जास्त लेंदी होत आहे का? ओके, आवाज येतोय ना क्लिअर? ओके, भाग आता काय झाला, 3 झाला, ज्यामध्ये फंडामेंटल राईट संदर्भात काय केलेलं आहे, एक्सप्लेनेशन्स केलेलं आहे. आता बघा फंडामेंटल राईट, त्यानंतर भाग नंबर 4, ज्यामध्ये DPSP सांगितलेला आहे, 36 to 51 अनुच्छेद क्रमांक फंडामेंटल DPSP. आता मी तुम्हाला सांगितलं की फंडामेंटल ड्युटीज आपल्या इन्स्टिट्यूशन्समध्ये नव्हतं, तर आपण ते काय केलेलं आहे, ॲड केलेलं आहे. ओके, समजत आहे? ओके ओके, ठीक आहे, थँक्यू. ओके, भाग नंबर 4 मध्ये 36 to 51 मध्ये DPSP दिलेला आहे. ओके, DPSP मध्ये मी तुम्हाला आता सांगितलं की DPSP मध्ये 36 to 51 मध्ये पूर्ण एक्सप्लेन केलेला आहे की त्यामध्ये नागरिकत्व जो कायदा आहे, जो आर्टिकल नंबर 44 आहे, ज्यामध्ये काय सांगितलेलं आहे, समान नागरी कायदा. हे आता एक ज्वलंत मुद्दा आहे. आता सद्यस्थितीमध्ये यामध्ये 2-3 वर्षामध्ये काय झालं आहे, याबद्दल मुद्दा चालू आहे किंवा याबद्दल एक्सप्लेन केलेले आहे. म्हणून या संदर्भात असणाऱ्या जे काही करंट अफेअरमधल्या जे बुक्स आहेत, त्या बुक्समधून तुम्ही काय करा, ह्या गोष्टी बघून घ्या की नेमकं यामध्ये काय काय सांगितलेलं आहे, काय काय विचारलेलं आहे, की जेणेकरून तुम्हाला पेपरला करंट बेस, यामध्ये सिलेबस प्लस करंट बेस काय करू शकतो, विचारल्या जाऊ शकतो. ओके, आता बघा आणि या आर्टिकल नंबर
40 आहे. यामध्ये स्थानिक स्वराज्य संदर्भात, ज्याला ग्रामपंचायत आपण म्हणू शकतो, त्या संदर्भात काय केलेलं आहे, एक्सप्लेनेशन केलेलं आहे. महात्मा गांधीजींनी काय म्हटलेलं होतं, तर खेड्याकडे परत चला, खेड्याकडे चला. त्यांचं जे स्वप्न होतं त्या संदर्भात हे काय आहे, 40 एक आपल्याला पाहायला मिळतं. बाबासाहेबांनी काय म्हटलं होतं, तर शहराकडे परत चला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं शहराकडे चला. तर महात्मा फुले गांधीजी यांनी काय म्हटलं, तर खेड्याकडे चला. दोघांची अप्रोच आपल्याला पाहता येते. मी तुम्हाला याबद्दल सांगितलेलं आहे की शहराच्या भागामध्ये, शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की कोणतेही कोणत्या कास्ट आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या वंशाचा आहे, याबाबत एक्सप्लेन केल्या जात नाही किंवा कोणीही कोणाला विचारत नाही. मग या उद्देशाने जर विचार केला तर अस्पृश्यता, ज्याला आपण म्हणू शकतो, किंवा शूद्र वागणूक आहे किंवा अशा चुकीच्या वागणूक देणं हे आपल्याला शहरामध्ये पाहायला मिळत नाही. या उद्देशाने बाबासाहेबांनी काय म्हटलं, तर शहराकडे चला. आणि जे काही गांधीजी आहे, गांधीजींनी काय सांगितलं की खेड्याकडे, तुम्हाला माहिती आहे की सूक्ष्म आणि लघु उद्योग आहे, ज्याला आपण हात उद्योग आहे, हस्त उद्योग आहे, यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळतं. म्हणून ग्रामीण भागाचा जर विकास झाला तर एकंदरीत जिल्ह्याचा विकास होईल, जिल्ह्याचा झाला तर मग राज्याचा विकास होईल, राज्याचा झाला तर मग केंद्राचा विकास होईल, एकंदरीत देशाचा विकास होईल. या उद्देशाने गांधीजींनी काय म्हटलं होतं, तर खेड्याकडे चला. ह्या गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतं. मी तुम्हाला हे संपूर्ण गोष्टी सांगणार आहे की जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त फोकस आपला PPSC आणि याच्यावरच आहे, फंडामेंटल राईट्सवरच आहे. याच्या पूर्ण जे दिलेल्या तरतुदी आहे 12 पासून ते 35 पर्यंत सगळे एक्सप्लेन करणार. 36 पासून ते 51 पर्यंत संपूर्ण गोष्टी काय करणार आहे, एक्सप्लेन करणार आहे, की जेणेकरून तुमच्या येणाऱ्या एक्झामला तुम्हाला काय होईल, फोकस करता येईल आणि त्या पद्धतीनं त्याला ते पेपर सुद्धा सॉल्व्ह करता येईल. आता भाग नंबर 5, केंद्र सरकार संबंधाच्या काही तरतुदी आहे. केंद्र सरकार, तुम्हाला माहिती असेल की केंद्र सरकारमध्ये लोकसभा आहे, राज्यसभा आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाहता येतं की राष्ट्रपती. ओके. त्यानंतर मग शासन संस्थेचे 3 अंग आहे, कायदेमंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे, न्यायमंडळ आहे. या पद्धतीने काय करत असतं, आपला देश चालत असतो. ओके. मग यांच्या संदर्भात आपल्याला या इथे काय करायचं आहे, याबद्दल आपल्याला एवढं काही पाहायचं नाही, पेपरमध्ये तेवढंही यावर फोकस केल्या जात नाही, म्हणजे आपल्या पेपरवर तेवढं फोकस केला जात नाही. केंद्र सरकारची आर्टिकल्स नंबर 52 पासून ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतं. 24 आहे किंवा ह्या गोष्टी इथं म्हणजे सर्वोच्च न्यायालय वगैरे या गोष्टी इथे सांगितलेल्या आहे. भाग नंबर 6 हे राज्य सरकारासंदर्भात आहे. स्टेट गव्हर्नमेंट संदर्भात संपूर्ण बाबी दिलेल्या आहे की 153 पासून इथे सुरुवात होते, इथे 152 पर्यंत आपण पाहू शकतो. 153 पासून किंवा 152 पासून इथे सुरुवात होते, तर मग 232 पर्यंत आपल्याला ह्या गोष्टी पाहता येतं की 32 किंवा 33 पर्यंत, म्हणजे इथं काय सांगता येतं की राज्यपाल वगैरे आहे, की राज्याची विधानसभा आहे, विधान परिषद आहे, तिथले कामकाज कशा पद्धतीने चालतं या बाबीचं एक्सप्लेनेशन भाग नंबर 6 मध्ये केलेलं आहे. भाग नंबर 7 आपण आपल्या कॉन्स्टिट्यूशन्समध्ये काय केलेलं आहे, रिमूव्ह केलेला आहे, काढून टाकलेला आहे. ओके. त्यानंतर भाग नंबर 8 मध्ये काय आहे, तर केंद्रशासित प्रदेश, युनिटरी आहे, म्हणजेच त्यामध्ये आपण काय म्हणू शकतो, केंद्रशासित प्रदेशासंदर्भात तरतुदी केलेल्या आहे की केंद्रशासित प्रदेशाचा राज्यकारभार कोण पाहणार, कशा पद्धतीने तिथं राज्यकारभार चालतं, या संदर्भात आपल्याला इथं पाहता येतं. 239 अंतर्गत 242 काय आहे, तर इथं केंद्रशासित प्रदेशासंदर्भात डिस्कस केलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की आता नवीन काय झालेलं आहे, एक नारी शक्ती वंदन बिल झालेलं आहे. 128वं विधेयक होतं आणि 128व्या विधेयकाचं रूपांतर आपण जे आहे 106वी घटनादुरुस्तीमध्ये करण्यात आलेलं आहे, की ज्याला आपण नारी शक्ती वंदन बिल असं म्हणत असतो. आपली जी संसद आहे, ही संसदेचं नवीन बांधकाम झालेलं आहे, तुम्हाला माहिती असेल, बरोबर. मग नारी शक्ती वंदन बिल हे असं पहिलं बिल आहे की जे नवीन जे काही आपली झालेली संसद आहे, त्या संसदमध्ये काय झालेलं आहे, ते मांडलेलं पहिलं बिल आहे. आणि त्या अंतर्गत जे काही महिलांना 33% आरक्षण देण्यासंदर्भात, लोकसभा आणि विधानसभेमध्ये 33% आरक्षण देण्यासंदर्भात हे नारी शक्ती वंदन बिल आहे. यावर येणाऱ्या एक्झामला प्रश्न विचारला जाऊ शकते. तिथे विचारल्या जाऊ शकतं की नारी शक्ती वंदन बिल अंतर्गत महिलांना लोकसभा आणि विधानसभेमध्ये किती टक्के आरक्षण आहे. आपण वाचलेलं असतो 50%, ओके, किंवा मग 60%, असं काही पण आपल्याला माहिती नसेल तर आपण अंदाजे काही पण करतो, पण तिथे काय आहे, तर 33% तुम्ही लक्षात ठेवा.
केंद्र सरकारमध्ये किंवा विधानसभेमध्ये 33% आरक्षण महिलांना आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग तुम्हाला प्रश्न पडला असेल कदाचित की 50% तर मी बऱ्याचदा ऐकलेलं आहे की 50% हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, ज्यामध्ये शहरी स्थानिक स्वराज्य आहे आणि ग्रामीण स्वराज्य संस्था आहे. तर शहरीमध्ये तुम्हाला माहिती आहे नगरपंचायत आहे, नगरपालिका आहे आणि महानगरपालिका आहे. हे आपल्याला काय मिळतं, शहरी भागाचा एरिया पाहायला मिळतो. ओके. त्यानंतर ग्रामीण भागाचा एरिया जो आहे, ज्याला आपण ग्रामपंचायत म्हणतो, त्यानंतर आपल्याला पंचायत समिती आहे आणि त्यानंतर 3 नंबर काय आहे तर ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. या ठिकाणी आपल्याला काय मिळतं तर महिलांना 50% आरक्षण आपल्याला पाहायला मिळतं. त्या गोष्टी काय करा, हा फरक तुम्ही लक्षात ठेवा, पेपरला याबद्दल विचारल्या जातं. इवन अनाथांना किती टक्के आरक्षण आहे, थर्ड जेंडरला किती टक्के नोकरीमध्ये आरक्षण आहे, याही गोष्टी विचारलेल्या आहे. तुम्हाला माहिती असेल की डिसेबल पर्सन आहे, म्हणजे त्यालाच आपण दिव्यांग पर्सन असं म्हणत असतो. त्यांना 40% जर ते त्यांचं डिसेबल असेल, त्यांच्याजवळ जर सर्टिफिकेट असेल तर त्यांना काय आहे, नोकरीमध्ये काही प्रमाणात सूट दिलेलं आहे. थर्ड जेंडर आहे, थर्ड जेंडरला नोकरीमध्ये संरक्षण देण्यासाठी किंवा मग दिव्यांग पर्सन आहे, या लोकांना काय केलेलं आहे तर आरक्षण किंवा एक आरक्षित जागा ठेवलेल्या आहे. याबद्दलही काय केलेलं आहे, प्रश्न विचारलेला आहे. बघा 2023चा आय थिंक पेपर आहे, त्या पेपरला प्रश्न आलेला होता कशा संदर्भात, डिसेबल पर्सन संदर्भात. आणि तो पेपर म्हणजे कधी कधी आपण जेव्हा पेपरच्या सुरुवातीला काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतात की तुम्ही नेमकं पेन आणायला पाहिजे, ब्लॅक पेन आणायला पाहिजे, काय आणायला पाहिजे, संपूर्ण बद्दल काय दिलेलं असतं, इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतात. ते इन्स्ट्रक्शन्स रीड करणं पण खूप गरजेचं असतात. बघा मी त्या रीड केलेलं होतं आणि त्या अंतर्गत तिथे दिलेलं होतं की 40% जर दिव्यांग पर्सनचं जर सर्टिफिकेट त्यांच्याकडे असेल तर मग त्यांना आरक्षण मिळू शकतं नोकरीमध्ये किंवा शैक्षणिक जो आरक्षण आहे ते त्यांना मिळतं. आणि हा प्रश्न आल्याच्या नंतर हा प्रश्न म्हणजे मला तसं हा प्रश्न माहिती होता, पण तरीही तो पेपर म्हणजे काही लोकांनी जर वाचलं असेल तर त्यांना ते काय होईल तर तो प्रश्न त्या पेपरमध्येच इन्क्लूड होता आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे कधी कधी काय करायचं, आपण जेव्हा एखादा पेपर रीड करतो ते संपूर्ण रीड करून घ्यायचं. त्यानंतर आपण जेव्हा सेट नेटचं जेव्हा एक काय म्हणू शकतो, सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी अंतर्गत काढल्या जातं, परिपत्रक काढल्या जातं, त्यामध्ये सांगितलेलं असतं की दिव्यांग पर्सनसाठी किती आरक्षित असणार आहे, त्यानंतर प्रकल्पग्रस्त किती असणार आहे, कोणाचा कट ऑफ किती लागणार आहे, कास्ट वाईज काय लागणार आहे, तर संपूर्ण बाबीचं काय दिलेलं असतं, एक्सप्लेन केलेलं असतं. त्या पूर्ण बाबी काय करायच्या आपण लक्षात ठेवायचं किंवा ते रीड करायचं, जेणेकरून आपल्याला पेपरमध्ये सॉल्व्ह करताना कधी ना कधी काही कामी पडतं. ओके. मग केंद्रशासित प्रदेशाबद्दल ह्या इथं संपूर्ण गोष्टी सांगितलेल्या आहेत. ओके. मग ह्या गोष्टी आपण पाहूया. भाग नंबर 8 केंद्रशासित प्रदेश. तर भाग 8 झाल्यानंतर पुढील काही गोष्टी आहेत त्या आपण बघूया. भाग नंबर 9 काय सांगितलेला आहे, भाग नंबर 8 पर्यंत आपण पाहिलेलं आहे. तुम्ही नोट डाऊन करताय ना तुमच्या बुक्समध्ये, तुम्हाला माहिती असेल तरी पण काही हरकत नाही, एक रिव्हिजन तरी होत आहे. रिव्हिजन पण खूप महत्त्वाची असते. आपण खूप बुक्स रीड्स करतो पण पेपरच्या आधी जर रिव्हिजन केली नाही तर आपल्याला काहीच आठवत नाही. म्हणून रिव्हिजन काय आहे, मस्ट आहे. ओके. आता बघा समोर भाग नंबर 9. भाग नंबर 9 मध्ये आपण सांगू शकतो की पंचायत समितीचे, पंचायत संदर्भात ज्या गोष्टी आहेत त्या एक्सप्लेन केलेल्या आहेत. पंचायत म्हणजेच पंचायतमध्ये काय येतं, ज्याला आपण म्हणू शकतो स्थानिक स्वराज्य संस्था. आता स्थानिक स्वराज्य संस्थेपैकी ग्रामीण स्थानिक स्वराज्य संदर्भात काय केलेलं आहे, एक्सप्लेन केलेलं आहे भाग नंबर 9 मध्ये, ग्रामीण स्वराज्य संस्था. ओके. आता भाग 9A, आता हे काय आहे, उपकलम आहे, ही काय केलेली आहे, ॲड केलेली आहे. ओके. मग ही जी ॲड केलेली आहे भाग 9A, यामध्ये शहरी स्थानिक स्वराज्य संदर्भात काय केलेलं आहे, एक्सप्लेन केलेलं आहे, ज्यालाच आपण नगरपंचायत, नगरपालिका असं म्हणत असतो. त्या संपूर्ण गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहे. भाग 9B अंतर्गत सहकारी सोसायट्या, जी मी तुम्हाला सांगितलं होतं की 43B उपकलम या अंतर्गत काय केलेलं होतं, ॲड केलेल्या होत्या, त्याच बाबी आपल्याला इकडे पण पाहायला मिळतं. सहकारी सोसायट्या संदर्भात इथे एक्सप्लेन केलेलं आहे. ओके. त्यानंतर बघा आता पंचायत समितीमध्ये ग्रामीण भागामध्ये 29 विषय ग्रामपंचायतीला सांभाळायच्या असतात. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद जे आहे यामध्ये
29 विषय काय करायचे असतात तर ग्रामीण स्तरावरच्या ग्रामपंचायत जे आहे त्यांना सांभाळायचे असतात आणि शहरी स्थानिक स्वराज्य अंतर्गत 18 विषय जे आहे ते यांना सांभाळायचे असतात. हे विषय काय करायचे हे बाबी लक्षात ठेवायचे. त्यानंतर बघा भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल नंबर 243 टू 243 ओ यामध्ये काय केलेलं आहे ग्रामीण स्वराज्य संस्थेबद्दल संपूर्ण एक्सप्लेनेशन केलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरला मी तुम्हाला 243 पासून ABCDEFGHIJKL ओ ह्या ज्या तरतुदी ओपर्यंत जे दिलेले आहे या बाबीचं मी पूर्ण पद्धतीने तुम्हाला सांगेल की नेमकं त्यामध्ये प्रश्न विचारू शकतो. यामध्ये आता सध्या स्थितीत तुम्ही 243D लक्षात ठेवा. 243D यामध्ये काय सांगितलेलं आहे आरक्षणाची तरतूद दिलेली आहे. तुम्हाला माहिती असेल की आज आपल्याला पाहायला मिळतं की आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शहरी भाग असो की ग्रामीण भाग असो ग्रामपंचायत लेवलवर जेव्हा काय होतं निवडणुका होतात त्यासाठी सरपंच पदासाठी काय असतात आरक्षण कोटा असतं की यावर्षी एसटी कास्टला काय मिळणार आरक्षित सरपंच असणार. त्यानंतर एसटी कास्टला असणार किंवा ओबीसी मधून महिला असणार. त्या पद्धतीचं काय असतं आरक्षण कोटा असतं. मग त्या संदर्भाच्या तरतुदी आरक्षण संदर्भात तरतुदी 243 जे उपकलम डी आहे यामध्ये काय केलेलं आहे एक्सप्लेन केलेलं आहे. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. त्याच पद्धतीनं 16(4) भारतीय राज्यघटनेचं 15(4) आणि 16(4) यामध्ये सुद्धा काय केलेलं आहे आरक्षणासंदर्भात तरतुदी केलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी काय करायच्या कंपाईल करायच्या आणि अभ्यास करायचा. तर हे झालं आपलं आर्टिकल नंबर 15 उपकलम 4 16 उपकलम 4. तसाच संदर्भाचं जे आरक्षण आहे त्या आरक्षण आपल्याला डीपीएसपी मध्ये आर्टिकल नंबर 46 मध्ये काय केलेलं आहे तर जे काही मागास आहे जे शैक्षणिक दृष्ट्या मागास घटक आहे एससी आहे एसटी आहे ओबीसी आहे महिला आहे यांना काय द्यावं तर त्यांना आरक्षण देण्यासंदर्भात किंवा मागासवर्गीयांसाठी विशेष तरतुदी करण्याच्या तरतुदी आर्टिकल नंबर 46 मध्ये सांगितलेल्या आहे. त्यानंतर आणखी आपल्याला जर पाहायचं झालं आरक्षणाचा मुद्दा बघा हे एक आरक्षण आहे यामध्ये पण आरक्षणासंदर्भात आहे. डीपीएसपी मध्येही आरक्षण सांगितलेलं आहे. आणखी आपल्याला पाहायचं असेल तर जे 330 मध्ये लोकसभेमध्ये एससी आणि एसटी यांच्यासाठी काय दिलेलं आहे आरक्षण दिलेलं आहे 330 मध्ये. त्यानंतर 332 जर आपण पाहायचं झालं तर 332 मध्ये विधानसभेमध्ये काय दिलेलं आहे आरक्षण दिलेलं आहे. विधानसभेमध्ये काय दिलं आहे एसटी आणि एसटीला आरक्षण दिलेलं आहे. ह्या गोष्टी झाल्या 330 अंतर्गत. राजकीय आरक्षण झालं. ओके राजकीय आरक्षण इथं आपल्याला शैक्षणिक मिळतं आरक्षण पाहायला. 15(6) इथं जे काही आहे मागास आहे आर्थिकदृष्ट्या मागास आहे शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे यांच्यासाठी आरक्षणाची तरतूद दिलेली आहे. आणि 243 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राजकीय आरक्षण दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. की ऑब्विसली तुम्हाला माहिती असेल की आजही जर विचार केला तर लोकसभेमध्ये केवळ आणि केवळ 545 लोकांपैकी केवळ 75च महिला आपल्याला काय मिळतं तर पाहायला मिळतात. फक्त आणि फक्त 75 महिला काय आहेत तर खासदार आहेत. आणि जर आपण आपल्या याचा विचार केला राज्य लेवलवर जर विचार केला तर 288 विधानसभेची सदस्य संख्या किती असतं विधानसभाची सदस्य संख्या 288 असते. 288 पैकी केवळ आपल्या महिला 22च महिला आपल्याला काय मिळतं आमदार पाहायला मिळतं. म्हणजे किती नगण्य प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं. म्हणूनच नारी शक्ती वंदन बिल करण्यामागचा उद्देश हाच की 33% महिलांना आरक्षित जागा असावं की जसं स्त्री आणि पुरुष आपण जसं म्हणतो की समान असायला पाहिजे समान कामासाठी समान वेतन असायला पाहिजे कायद्यासमोर सगळे व्यक्ती समान असायला पाहिजे. ह्या गोष्टी जेव्हा आपण पाडतो त्याच पद्धतीनं मग आपण काय करायला पाहिजे केवळ 22 महिला आणि 545 पैकी केवळ 75 महिला आपल्याला काय मिळतं पाहायला मिळतं. म्हणून ह्या गोष्टी चेंजेस करण्यासाठी आपण इथं मग नारी शक्ती वंदन बिल अंतर्गत तुम्हाला मी ह्या गोष्टी ॲडिशनल सांगून देत आहे. हा भाग वेगळा आहे ना. नारी शक्ती वंदन बिल बद्दल तुम्हाला बोललेले आहे आणि त्याबद्दल झालेले बघा त्या अंतर्गत 330 ए आणि 332 ए. आता इथं काय लक्षात ठेवा 330 अंतर्गत 330 ए अंतर्गत उपकलम ए महिलांना काय केलेलं आहे 33% आरक्षण
कशामध्ये दिलेला आहे तर लोकसभेमध्ये दिलेलं आहे. नोट डाऊन करून ठेवा, प्रश्न 100% येणार, समजलं. त्यानंतर बघा 332A यामध्ये काय सांगितलं आहे तर महिलांना विधानसभेमध्ये काय दिलेलं आहे आरक्षण दिलेलं आहे. कोणत्याही गोष्टी आता एवढ्या गोष्टी कशा काय लक्षात राहतात तर एक त्याचं काय आहे एक सिक्वेन्स आहे. सिक्वेन्सने जर आपण एखादी गोष्टी लक्षात ठेवलं तर आपल्याला ते चांगल्या पद्धतीने काय करतात लक्षात राहतात. आणि तसंही आपण एखादी गोष्ट नेहमी रीड करत राहिलं डोक्यावरून जर म्हणजे डोळ्याखालून एखाद्या जर वेळ नेहमी घालत राहिलं ते आपल्या चांगल्या पद्धतीने लक्षात राहतं. ओके, आता बघा महिलांना आरक्षण 332 उपकलम ए अंतर्गत दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर 334 मध्ये काय सांगितलेलं आहे हे जे आरक्षण देणार आहे कोणतं आरक्षण तर नारी शक्ती वंदन बिल अंतर्गत 33% जे आरक्षण देणार आहे ते आरक्षण 15 वर्षापर्यंत काय राहील कायम राहील. त्यानंतर्गत मग आपल्याला जर काही दुरुस्ती करायच्या असेल किंवा काही गोष्टी करायच्या असेल तर आपण त्यामध्ये करू शकतो. ह्या गोष्टी आपल्याला नारी शक्ती वंदन बिल अंतर्गत पाहायला मिळतात. हे तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, ह्या गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. हे झालं आपला भाग 9 पर्यंत आपण पाहिलं. भाग 9 भाग 11 भाग 12 बघा. भाग 11 काय सांगतो ज्यामध्ये केंद्र व राज्य. भाग 10 मध्ये काय आहे बघा अनुसूचित आणि आदिवासी क्षेत्र. अनुसूचित आणि आदिवासी क्षेत्र जे आपण शेड्यूल मध्ये पाहत असताना शेड्यूल नंबर 5 आणि शेड्यूल नंबर 6 मध्ये पाहिलेल्या गोष्टी भाग नंबर 10 मध्ये एक्सप्लेन केलेल्या आहे. अनुसूचित आणि आदिवासी एरिया संदर्भात तरतुदी इथे दिलेल्या आहे. केंद्र व राज्य यांच्या संदर्भाच्या तरतुदी आपल्याला इथे पाहायला मिळतं. भाग नंबर 11. आता तुम्हाला माहिती असेल की वित्त आयोग आहे बरोबर. वित्त आयोगाचं काम काय असतं तर वित्त आयोगाचं काम असतं की त्यांना काय करायचं आहे तर वित्त आयोगाअंतर्गत हे लक्षात ठेवा आता 280 भारतीय राज्यघटनेचं आर्टिकल नंबर 280 मध्ये वित्त आयोग ज्यालाच आपण फायनान्स कमिशन म्हणत असतो ज्याला आपण अर्थ आयोग असं म्हणत असतो त्यांचं काम काय आहे तर वाटा फिक्स करणे. केंद्र सरकारला आपण जे उत्पन्न प्राप्त केलेलं आहे ज्याला आपण डायरेक्ट टॅक्सच्या माध्यमातून असो इनडायरेक्ट टॅक्सच्या माध्यमातून असो किंवा मग महसूल प्राप्ती असो महसूल खर्च असो ह्या ज्या काही माध्यमातून आपण काय करत असते आपल्या देशाचा राज्यकारभार पाळण्यासाठी आपण विविध टॅक्स काय करत असतो कलेक्ट करत असतो. मग हा जो काही आपल्या देशामध्ये येणारा पैसा आहे आपल्या देशामध्ये जो कलेक्शन होणारा जो पैसा आहे तो आपण किती पर्सेंटेज केंद्र सरकारला द्यायला पाहिजे किती केंद्रशासित प्रदेशाला द्यायला पाहिजे आणि किती राज्याला द्यायला पाहिजे याबाबतच्या तरतुदी ठरवण्यासाठी वित्त आयोगाची काय केलेली असते नेमणूक केलेली असते. ओके, केंद्र आणि राज्याचं वाटप करण्यासाठी मग आपल्याला ह्या गोष्टी पाहायला मिळतात. मग तशाच पद्धतीनं केंद्राचे कायदेविषयक अधिकार काय आहे त्यानंतर कार्यकारी विषय काय आहे कार्यकारी अधिकार काय आहे त्यांचे त्यानंतर आपण अर्थविषयक काय अधिकार आहे या बाबीच्या तरतुदी आपल्याला भाग नंबर 11 मध्ये काय केलेल्या आहे एक्सप्लेन केलेल्या आहे. आता अपडेट काय आहे तर 16वा वित्त आयोग आता सद्यस्थितीमध्ये काय झालेला आहे फेम झालेला आहे. 16वा वित्त आयोग तर 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद काय आहे मला तर आठवत नाही आहे सध्या. तुम्हाला आठवत असेल तर सांगा ऑनलाईन स्टुडंट. ऑप्शन दिलं तर मला येऊन जाईल पण मला तसं आठवत नाही आहे. ओके, मी आज नाही सांगते तर उद्या सांगते किंवा मग तुम्ही ऑनलाईन सर्च करून मला सांगा. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद समथिंग सरनेम आहे त्यांचं लक्षात ठेवा. 280 आर्टिकल नंबर 280. ओके, आता भाग 12 मध्ये काय आहे तर वित्त संदर्भाच्या तरतुदी आहे वित्त. ओके, त्यानंतर भाग 13 मध्ये काय आहे व्यापारासंदर्भाच्या काही तरतुदी आहे. आपण कोणासोबत व्यापार करावा आपला व्यापार कोणासोबत चांगल्या पद्धतीचा आहे. तुम्ही आता जेव्हा आपण स्वस्त जी वस्तू मिळते ती कोणत्या देशाची असते ते तुम्ही लवकरच सांगाल की कोणत्या देशाची असते चीन बरोबर आहे.
चीन देशाच्या काय आहे स्वस्त असतात. ओके, काही ते स्वस्त निर्माण करण्यामागे पण काय एक पॉलिसी आहे, एक टेंडन्सी आहे की जसं स्वस्त जर आपल्याला माहिती आहे की एखादी वस्तू जर आपण स्वस्त दिली तर तिथे जाणाऱ्या लोकांची गर्दी काय असते जास्त असते. म्हणून त्यामध्ये कंटेंट कसा क्वालिटी कशी यूज करते हे आपण पाहत नाही. तर क्वांटिटी आपल्याला जास्त भेटत आहे ना, 10 रुपयामध्ये जर आपल्याला जास्त उपमा मिळत असेल, जास्त पोहे मिळत असेल, तर ऑब्विसली आपण त्याच काय करणार, त्याच दुकानवर आपण जाऊन त्याच स्नॅक सेंटरवर जाऊन काय करतो आपण नाश्ता करतो. पण त्यामध्ये ते काय यूज करतात, तिथलं तेल कसं असतं, ते रिफाईन झालेलं तेल असतं का, ते पुन्हा पुन्हा तेमध्ये तेल, आता तुम्हाला माहिती असेल तेल कसं असतं, रिफाईन झालेलं तेल आपण यूज करतो, बरोबर आहे. तसं तर घाणीतलंच तेल आपण काय करायला पाहिजे, यूज करायला पाहिजे. पण आता सध्याची आपण तेवढं काही यूज करत नाही, रिफाईन झालेलं तेल यूज करतो. पण हे तेल यूज करत असताना आपण बाहेरचं का खाऊ नये, आपण त्याला मी सांगते थोडं. फ्री रॅडिकल्स तुम्हाला माहिती असेल की फ्री रॅडिकल्स जर आपल्या शरीरामधले जर वाढले, फ्री रॅडिकल्सचं प्रमाण जर आपल्या शरीरामधलं वाढलं तर आपल्या चेहऱ्यावर सुकून आहे ना, आपल्या चेहरा ऑइली, हे काय आहे, हे फ्री रॅडिकल्सचं प्रमाण आपल्या शरीरामधलं वाढण्याचं आपल्याला लक्षणं दिसतात. फ्री रॅडिकल्स कशामुळे वाढतात तर शरीरामध्ये आपण बाहेरचं काय करतो, जे फास्ट फूड आहे हे आपण खातो. त्यामध्ये जे म्हणतो आपण वडा आहे, दाबेली आहे किंवा इतर काही भजी आहे, या गोष्टी आपण जेव्हा खातो, ज्याला ऑइली पदार्थ आपण म्हणतो. तुम्ही जर एखाद्या हॉटेल्समध्ये गेल्याच्या नंतर तिथली कढई पाहिली, त्या कढईमधलं जर तेल पाहिलं तर एकदम काळं काळं झालेलं असतं. म्हणजे एखाद्या तेलाला आपण एकदा यूज केलं तर ठीक आहे, पण पुन्हा पुन्हा आपण जर त्या तेलाचा यूज जर करत असेल तर त्यामध्ये फ्री रॅडिकल्सचं प्रमाण काय होतं, वाढतं. आणि ते वाढल्यामुळे मग आपल्या शरीरामध्ये असणारा जो काही रक्तवाहिन्या आपल्या शरीरामधून जातात, रक्तवाहिन्याचं काम काय असतं, अशा पद्धतीने हे रक्तवाहिन्या आपल्या काम करत असताना हे जो भाग आहे हा फ्री रॅडिकल्स, म्हणजे इथं काय झालेलं हे फॅट्स आहे किंवा आपण त्याला म्हणू शकतो फ्री रॅडिकल्सचं प्रमाण आहे. हे जर असं वाढल्याच्या नंतर कुठेतरी रक्ताचा प्रवाह वाहून जाण्यासाठी इथं अडथळा क्रिएट होतं आणि म्हणून आपल्याला हार्ट अटॅक सारख्या किंवा मग इतर काही आजार आपल्याला ऑब्विसली, रक्तप्रवाह जर बंद झाला तर ऑब्विसली आपलं जीवन जगणं सुद्धा काय होऊ शकतं, अडचणीत जाऊ शकतं. म्हणून बाहेरचे पदार्थ खात असताना आपण काही गोष्टीची काय केलं पाहिजे, केअर करायला पाहिजे किंवा लक्षात ठेवायला पाहिजे. आता ऑब्विसली आपण बाहेर राहतो, आपल्याकडे कुठं काही असते का, नाही, तर त्याही गोष्टी लक्षात करत असताना मग घरगुती मेस आहे किंवा मग काही गोष्टीचा आपण प्रिकॉशन्स पाळायला पाहिजे. कारण तुम्हाला माहिती आहे की खूप मोठ्या प्रमाणात भेसळ होताना पाहतो आपण, दुधामध्ये भेसळ आहे. आज आपण जर विचार केला की तुम्हाला जर 15 रुपयात जर एखादी दाबेली देत असेल तर त्या दाबेलीवर काय केलं जातं, चीज टाकलं जातं. चीज माहिती आहे ना, ते चीज जे टाकल्या ते जर रिअलमध्ये जर आपण त्याचा भाव जर पाहिला, एक पाव ते 200-300 रुपयाला किंवा अशा पद्धतीचं ते पडतं. म्हणजे 1000 रुपये 900 रुपये अशा पद्धतीने ते किलो पडतं. पण 15 रुपयात जर दाबेली देत असेल तर त्यांना आपल्याला 200 रुपयाच्या भावाचं जे आहे म्हणजे चीज आहे ते आपल्या याच्यामध्ये टाकायला परवडेल का, नाही. मग ऑब्विसली ते जेव्हा चीज तयार करतात, ते चीज काय केलं जातं, बटर ज्याला आपण म्हणतो, ते बटर अशा पद्धतीने तयार केलं जातं ज्यामध्ये मैद्यासारखे पदार्थ आहे किंवा मग जे काही हानिकारक पदार्थ आहे किंवा मग अशा वेगवेगळ्या पदार्थाचा वापर करून ते पदार्थ काय केलं जातं, तयार केल्या जातं. आणि ते आपण एवढ्या आवडीनं खातो की नेमकं त्यामध्ये आपल्याला असं वाटतं की बटर आहे, आणि बटर ऑब्विसली आपल्या शरीरासाठी, ज्यामधून आपल्याला काय मिळतं, फॅट्स मिळतं. आणि ते फॅट्स आपल्या शरीरासाठी कामी पण असतं, महत्त्वाचे पण असतं. कारण आपल्या आहारामधून आपल्याला कोणत्या गोष्टी मिळतात तर प्रोटीन्स आहे, विटॅमिन्स आहे, त्यानंतर मिनरल्स आहे, त्यानंतर फॅट्स आहे किंवा कार्बोहायड्रेट्स आहे, या गोष्टी आपल्याला आहारातून मिळत असतात. आणि मग हे मिळत असताना बटरमधून आपल्याला फॅट्स मिळणं आहे किंवा मग कॉड लिव्हर ऑइल आहे किंवा मग ज्याला आपण म्हणू शकतो की विटॅमिन्स डी आहे, ह्या गोष्टी आपल्याला याच्यामधून ऑइली पदार्थामधून किंवा त्यातून मिळत असतात. मग आपण एक चांगल्या अप्रोचनं खाण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्यातून ते कशा पद्धतीनं बनतं हे आपल्याला काही माहीत नसतं. म्हणून काही गोष्टीचं काय करायचं, प्रिकॉशन्स घ्यायचं असतं. हे एक्स्ट्रा काय होत्या, एक्स्ट्रा गोष्टी सांगायच्या होत्या की जेणेकरून तुम्ही पण तुमच्या लाईफमध्ये ह्या गोष्टी काय करा, उपयोगी किंवा लक्षात ठेवा की बाहेर जात असताना, बाहेरचं काही खात असताना फर्स्ट प्रायोरिटी आपण घरच्या जेवणाला दिली पाहिजे. जरीही आपण रूमवर असेल तरीही काही गोष्टी, आता फ्रूट्स आहे किंवा मग काही व्हेजिटेबल्स आहे, या गोष्टी आपण महत्त्वपूर्ण ठरतात. ओके, बघा भाग नंबर 13 काय आहे, व्यापार. व्यापारावरून सांगत होते मी तुम्हाला की चीन या देश काय करतं, मग जे खेळणे आहे ते खेळणे एकदम कमी प्राईसमध्ये, चीप
प्राइस ज्याला आपण म्हणतो एकदम कमी प्राइसमध्ये आपल्याला तिथले खेळणे मिळतात. तिथला मोबाईल फोन तुम्हाला माहिती आहे चायना कंपनीचा मोबाईल फोन सुद्धा 800 रुपये 700 रुपयामध्ये आपल्याला फोन मिळतं. बरोबर आहे ना. जिओचा फोन आहे किंवा इतर फोन्स आहे एकदम कमी प्राइसमध्ये मिळते. मग आपण ऑब्विसली काय करणार. दुर्गेश नेवारे ओके वित्त हां ऑब्विसली थँक्यू. दुर्गेश नेवारे हां ठीक आहे थँक्यू. अरविंद पंगारिया काय आहे तर वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे आणि त्यांनी एक्झॅक्टली डेट पण टाकलेली आहे 31 डिसेंबर 2023ला तो काय झालेला आहे फ्रेम झालेला आहे. पण त्यांनी त्यांच्या जे तरतुदी आहे ते 2026 पासून काय करणार आहे लागू करणार आहे. 2026 पासून त्या लागू होणार आहे वित्त आयोगाच्या तरतुदी. तत्पूर्वी जो 15वा वित्त आयोग आहे त्या वित्त आयोगानुसारच आता सद्यस्थितीत केंद्र सरकार राज्य सरकार यांच्यामध्ये काय होणार आहे वित्त म्हणजे पैशाचे विभाजन होणार आहे. बघा मग हा काय करतो चीन जे आहे चीन देशामध्ये आपल्या भारतामध्ये ऑब्विसली कोणाची पण टेंडन्सी असते जिथे कमी पैशात मिळतं तिथून आपण वस्तू विकत घेतो. मग ती वस्तूची क्वालिटी काय आहे आपण चेक करत नाही. पण चीन हा देश असा आहे की सगळ्या गोष्टी मेंटेन करतात. वरून त्याचं कव्हरिंग आहे सगळ्या गोष्टी मेंटेन करून ते वस्तूची निर्यात करतात. आपल्या भारत देशामध्ये आपला भारत देश सर्वात जास्त जर आयात कोणत्या देशाकडून करत असेल तर तो चीन या देशाकडून करतो. आपण सर्वात जास्त वस्तू सर्वात जास्त निर्यात जर आपण कोणत्या देशाकडून करत असतो कोणा देशाला करत असेल अमेरिकेसोबत परकीय एक चांगल्या पद्धतीचा राहिलेला आहे ज्याला आपण अनुकूल म्हणत असतो. कारण आपला देश चालण्यासाठी आपल्याला फॉरेन करन्सी काय असतं महत्त्वपूर्ण असतं माहिती आहे ना. फॉरेन करन्सी म्हणजे ज्याला फॉरेन करन्सी म्हणजेच जसं की डॉलर आहे किंवा मग इंग्लंडचं जे पाऊंड आहे यामध्ये काय केलं जातं आपल्याला आपल्या फॉरेन कंट्री जर सोबत आपल्याला व्यवहार करायचा असेल व्यापार करायचा असेल तर आपल्याला डॉलरमध्ये पाऊंडमध्ये किंवा मग असे जे एन आहे या काय म्हणू शकतो आपण त्याला म्हणजे या रुपीजमध्ये या याच्यामध्ये काय करतो व्यवहार चालला जातं. मग ते फॉरेन करन्सी आपल्याकडे अवेलेबल असणं गरजेचं असतं. फॉरेन जो ट्रेड आहे जो परकीय व्यापार आहे हा आपला कोणासोबत चांगल्या पद्धतीचा आहे तर हा आपला जो अमेरिका देश आहे. अमेरिका देशाला आपण जास्तीत जास्त संगणक सेवा आहे किंवा इतरही काही गोष्टीचा काय करत असतो पुरवठा करत असतो. ओके म्हणून व्यापारासंदर्भाच्या संपूर्ण तरतुदी भाग नंबर 13 मध्ये एक्सप्लेन केलेला चौदा बघूया एक मिनिट. हां राईट विदेशी चलन बरोबर. त्यामध्ये पण असतं हार्ड करन्सी आणि सॉफ्ट करन्सी माहिती आहे का तुम्हाला. हार्ड करन्सी आणि सॉफ्ट करन्सी येत असेल तर सांगा नाहीतर मी सांगतेच. हार्ड करन्सी आणि सॉफ्ट करन्सी ओके बघा. हार्ड करन्सी म्हणजे काय होतं की ज्यामध्ये संपूर्ण देश काय करतात व्यवहार करतात. तर ऑब्विसली आपल्याला माहिती आहे की डॉलर आहे किंवा पाऊंड आहे किंवा येन आहे ही काय हार्ड करन्सी आहे. संपूर्ण देश जगामध्ये असणारे जे देश आहे या देशामध्ये हार्ड करन्सी यांच्या अंतर्गत काय करतात व्यवहार करतात. म्हणजे अनेक देश जेव्हा एखाद्या फॉलो करतात त्या आता ऑब्विसली जे विकसित देश आहे तुम्हाला माहिती आहे अमेरिका आहे इंग्लंड आहे हे देश काय आहे विकसित देश आहे. तर विकसित देशाची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे की जसं तिथल्या जे काही मूलभूत गरजा आहे जसं अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य ह्या पूर्ण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे तिथली जे काही दारिद्र्याची कन्सेप्ट आहे तिथली जे दारिद्र्याची कन्सेप्ट आहे तर आपण सांगू शकतो की तिथं निरपेक्ष दारिद्र्य आपल्याला पाहायला
दारिद्र्याचे काय आहे, दोन प्रकार आहेत. त्यालाच आपण गरिबी म्हणतो, त्यालाच आपण पॉवर्टी म्हणतो. दोन प्रकार म्हणजे सापेक्ष दारिद्र्य आहे आणि निरपेक्ष दारिद्र्य आहे. आपल्या भारतात जो आपल्याला पाहायला मिळतं, कारण आपण भारत देश विकसनशील आहे, विकासाच्या काय आहे, प्रक्रियेत आहे, विकासाच्या प्रोसेसमध्ये आहे. म्हणून आपला भारत देशामध्ये आपल्याला निरपेक्ष दारिद्र्य पाहायला मिळतं. सांगू शकतो आपण की अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य ह्या गरजा आपल्या काय नाही झालेल्या आहेत, पूर्ण झालेल्या नाही. म्हणजेच आपल्या भारत देशामध्ये बिलो पॉवर्टी लेवल ह्या आपण काय केलेलं आहे, एपीएल आणि बीपीएल ह्या दोन गोष्टी ठरवलेल्या आहेत की जेणेकरून आपल्याला दारिद्र्याचं काय करता येईल, मोजमाप करता येईल. एपीएल अबव पॉवर्टी लेवल आणि बीपीएल म्हणजेच बिलो पॉवर्टी लेवल. ओके, ह्या गोष्टी आपण ठरवलेल्या असतो. याच्या अंतर्गत आपल्याला माहिती आहे का, क्रिमिलेअर पण आपण पाहिलंय. क्रिमिलेअर, आता क्रिमिलेअर आपण काढत असतो. तुम्हाला वाटतं का मी गुन्हेगार तर नाही आहे, मग माझ्या नावाने नॉन क्रिमिलेअर काय काढायचं असतं, काय त्यामागचा उद्देश हाच की क्रिमिलेअर म्हणजे 8 लाखाच्या वर ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना क्रिमिलेअर म्हटलं जातं, आणि नॉन क्रिमिलेअर म्हणजे ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली आहे. बघा, ही कन्सेप्ट मी सांगत आहे, पण यावरही प्रश्न विचारल्या जाऊ शकतो. ऑब्विसली एक सामाजिक समस्या म्हणून आपल्याला पाहता येतं. दारिद्र्य ही काय एक सामाजिक समस्या आहे. ओके, आणि ही समस्या पाहत असताना आपल्याला आर्थिक असो किंवा सामाजिक समस्या ही आहे. मग हे पाहत असताना आपल्याला ह्या गोष्टी पण विचारल्या जाऊ शकतं की 8 लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न आहे त्याला क्रिमिलेअर म्हणतो आपण, आणि 8 लाखापेक्षा खाली जे उत्पन्न आहे त्यांना आपण नॉन क्रिमिलेअर म्हणतो. म्हणून आपल्या बरेचसे जे लोक असणार आपल्या ग्रुप्समध्ये आहे, आपल्या याच्यामध्ये वर्गामध्ये आहे, तर तुम्हाला पाहायला मिळतं की काय तर आपल्या जवळ नॉन क्रिमिलेअरचं काय असतं, सर्टिफिकेट असतं, ज्यामध्ये आपल्याला एक्झाम देत असताना ते अपलोड करावं लागतं. ओके, मग हां, हे काय आहे, विकसनशील देशामध्ये निरपेक्ष दारिद्र्य पाहायला मिळतं, कारण त्यांच्या मूलभूत गरजा आहे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य ह्या गोष्टी तिथं पूर्ण झालेल्या आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणून सापेक्ष दारिद्र्य म्हणजेच ज्यांच्या मूलभूत गरजा काय झालेल्या आहे, पूर्ण झालेल्या आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य यावर अमेरिकामध्ये, रशियामध्ये किंवा आपण म्हणू शकतो की ब्रिटनमध्ये अन्न, वस्त्र, निवारा हे त्यांची मूलभूत गरजा राहिलेल्या नाही, त्यांच्या पूर्ण विकसित झालेल्या आहेत, त्या गरजा त्यांच्या पूर्ण झालेल्या आहेत. तर मग त्यांच्यामध्ये काय असतं, तिथली गरिबी कशा पद्धती, ऑब्विसली तिथं पण गरिबी आहे, पण तिथली गरिबी काय आहे, यालाच रिलेटिव्ह पॉवर्टी म्हटलं जातं. ओके, मग तिथली गरिबी कशा पद्धतीची आहे, तर आपल्या इथं कसं जसं आहे की जसं थार ही गाडी आहे, जे वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या कंपनीच्या वेगवेगळ्या गाड्या आहेत, ज्यांची किंमत कोटी, करोडो, लाखो अशा स्वरूपाची आहे. तर तिथं आहे की ठीक आहे, माझ्याजवळ आज थार आहे ना, तर मग याच्यापेक्षा महागडी गाडी कोटीची, करोडोची माझ्याजवळ असायला पाहिजे, बरोबर आहे. तिथे जर तुम्ही विचार केला तर जी काही स्त्री, जी काही महिला असो, पुरुष असो, एखाद्या म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की घरकाम करण्यासाठी जर जात असेल तर तिथली महिला एक कार घेऊन जाते, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की तिथलं दारिद्र्य कशा पद्धतीचं असेल, म्हणजे त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या आहे. आणि जे चैनीच्या गोष्टी आहेत, आपण काय म्हणू शकतो त्याला, चैनीच्या गोष्टी, त्या चैनीच्या गोष्टीवर पैसे खर्च करण्यासाठी आणि त्यातही त्यांना स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग एकदम काय असायला पाहिजे, चांगलं असायला पाहिजे, या उद्देशावर काय करतात ते काम करतात. त्यालाच आपण सापेक्ष दारिद्र्य असं म्हणत असतो. ओके, म्हणजेच हे झाल्या गोष्टी. हे काय झालं, हार्ड करन्सी झालं. आणि सॉफ्ट करन्सी काय, आपली भारताची सॉफ्ट करन्सी आहे. हार्ड करन्सी म्हणजे लक्षात ठेवा, हार्ड करन्सी म्हणजे जिथे जास्तीत जास्त व्यवहार, जास्तीत जास्त देशामध्ये जी करन्सी चालल्या जातं, ज्या करन्सीवर काम चालतं त्याला हार्ड करन्सी म्हणतात. आणि ज्या करन्सी, सॉफ्ट करन्सी म्हणजे ज्या करन्सी हे 2 किंवा 3 देशामध्ये काम करतं त्याला आपण सॉफ्ट करन्सी म्हणतो. आता रुपया जो आहे हा आपला भारत आणि पाकिस्तान देशामध्ये चालतं, परंतु जे अमेरिकेचं डॉलर आहे, कोणताही देश असो, ज्याला आपण म्हणू शकतो इराक आहे, इराण आहे, तिथून आपण पेट्रोलियम पदार्थ आयात करायचे आहे, किंवा इतरही देशामध्ये असो, तिथं काय करतं, डॉलर चालल्या जातं. म्हणून डॉलर काय आहे, तर ही एक हार्ड करन्सी आहे. त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. ओके, आता समोर बघूया आपण काय पाहत आहे, भाग नंबर 14.
भाग नंबर 14 मध्ये जो आपला हे आहे म्हणू शकतो आपण लोकसेवा आयोग आहे, ज्यामध्ये आपले एक MPSC आणि UPSC एक्झाम ज्यामध्ये काय होतात कंडक्ट केल्या जातात. तिथे आपण सांगू शकतो की लोकसेवा आयोग या संबंधच्या काय आहे तरतुदी आहे, जे आर्टिकल नंबर 315 मध्ये एक्सप्लेन केलेला आहे. भाग 15 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की 324 अंतर्गत निवडणूक आयोग, ज्याला आपण निवडणूक आयोग जे काही आहे इलेक्शन कमिशन आपण त्याला म्हणत असतो, या संदर्भाच्या बाबी भाग 324 आर्टिकल नंबर लक्षात ठेवा. कारण सद्यस्थितीमध्ये काय झालेले आहे, निवडणुका पार पडलेल्या आहे. 18वी लोकसभा निवडणूक पार पडलेली आहे, त्याची घोषणा 16 मार्च 2000 काय झालं तर 24ला झालेली होती. आणि ती जे एक्झाम आहे त्याचा निकाल 4 जून एक्झाम नाही तर निवडणूक 4 जूनला 2024 मध्ये लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग या अंतर्गत काही प्रश्न विचारायचे असेल किंवा एक महिलांचा प्रश्न विचारू शकतो, कारण की आपल्या सोशल कॉन्टॅक्ट मध्ये आहे की 75 महिला काय आहे लोकसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सर्वाधिक मतदान DGPला मिळालेलं आहे. ओके, त्यानंतर यामध्ये अनेक गोष्टी आहे की सर्वात तरुण कोण आहे, मग पुष्पेंद्रनाथ सरोजे सर्वात तरुण असणारे खासदार आहे. सर्वात वयस्कर असणारे कोण खासदार आहे तर बालू नावाचे व्यक्ती आहे, ते काय सर्वात वयोवृद्ध खासदार आपल्याला पाहायला मिळतं. अशा गोष्टी आहे की सर्वात मोठं हा प्रश्न एक प्रश्न असं विचारला जाऊ शकतो की सर्वात उंचावर असणारं मतदार केंद्र कोणतं आहे, तर हिमाचलमध्ये असणारं एक केंद्र आहे, तमाश असते ते समथिंग नाव आहे त्या केंद्राचं, ते काय आहे सर्वात उंचावर असणारं आपल्याला पाहायला मिळतं. आणि बघा 2000 आपल्या सोशल कॉन्टॅक्ट मध्ये असणाऱ्या गोष्टी सांगते मी आणखी. 2019ची निवडणूक असो, 2014ची निवडणूक असो की 2024ची निवडणूक असो, आतापर्यंत 6 उमेदवार काय झालेले आहे थर्ड जेंडर उभे राहिलेले आहे, त्यालाच आपण तृतीयपंथी जे आहे थर्ड जेंडर 2019 मध्ये पण, 2024 मध्ये पण आणि 2014 मध्ये पण गेल्या तीनही निवडणुकीमध्ये टोटल 6 उमेदवार, टोटल नाही तर सॉरी 6 उमेदवार काय झालेले आहेत तीनही इयरला उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे यामध्ये कोणत्याही पद्धतीचा आपल्याला प्रोग्रेस पाहायला मिळत नाही. सोबतच आपण सांगू शकतो की महिलांचं प्रमाण जे आहे ते निवडणूक घसरलेला आहे, म्हणजे किती झालेला आहे 75 झालेला आपल्याला पाहायला मिळतं. ओके, ह्या गोष्टी काय करा तुम्ही एवढ्याच लक्षात करा, बाकी तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखं आणि विचारण्यासारखं काही नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा की 18वी लोकसभा निवडणूक काय झालेली आहे पार पडलेली आहे. ओके, त्यानंतर आताचे सध्याचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आहे. तर नॉर्मल गोष्टी आहेत ते तुम्ही लक्षात ठेवत असता. ओके, ते झालं निवडणूक आयोगासंदर्भात. आता सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहे यामध्ये 324 निवडणूक आयोगासंदर्भाच्या गोष्टी आहे. तर मग 325 अंतर्गत हे लक्षात ठेवा, निवडणूक सर्व लोकांना काय करा मतदानमध्ये समाविष्ट करून द्या. 326 मध्ये यांच्या संदर्भात याद्या तयार करा. या गोष्टीचे काय आहे आपल्याला जो अधिकार मिळाला आहे वोटिंग करण्याचा हा 325व्या अंतर्गत मिळालेला आहे. हे महत्त्वाचं आहे, हा प्रश्न विचारू शकतो 325. कारण यामध्ये काय सांगितलेलं आहे, धर्म, वंश, जात, लिंग या कुठल्याही आधार नागरिक झालेला आहे, 18 वर्ष पूर्ण झालेला आहे, त्या व्यक्तीला वोटिंग करण्याचा अधिकार आर्टिकल नंबर 325 अंतर्गत दिलं गेलेलं आहे. हे आर्टिकल महत्त्वाच्या आहे निवडणूक आयोगा अंतर्गत. ओके, आता बघा भाग नंबर 16 काय सांगतो. भाग नंबर 16 सांगतो बघा, भाग नंबर 16 आहे की SC ST म्हटल्यापेक्षा आपण मागासवर्गीय घटक म्हणू शकतो, OBC, इतर मागासवर्गीय घटक किंवा इतरही काही घटकांना संरक्षण देण्यासंदर्भात काय केलेले आहे तरतुदी केलेल्या आहे. ज्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 330 मध्ये काय सांगितलेलं आहे, 331 मध्ये, 332 मध्ये काय सांगितलेलं आहे, 324 मध्ये काय सांगितलेलं आहे, 333 मध्ये अँग्लो इंडियन संदर्भात काय केलेलं होते तरतुदी केलेल्या होत्या. 333 हे आता आपण काय केलेलं आहे 104वी घटना दुरुस्ती करून आपण, तुम्हाला माहिती असेल अँग्लो इंडियन म्हणजे काय होतं, अँग्लो इंडियन मी सांगितलंय तुम्हाला एकदा,
अँग्लो इंडियन. अँग्लो इंडियन म्हणजे जे हे आहे जे भारतामधलं पुरुष असू शकतो, फॉरेन कंट्रीजमधले आई असेल, अशा वेळेस त्या दोघांचं जे अपत्य तयार होणार त्यांना आपण अँग्लो इंडियन म्हणत असतो. मग त्यांच्यासाठी स्पेसिफिक तरतूद करण्याचा उद्देश हा होता की त्यांना जर मतदानामध्ये किंवा याच्यामध्ये जर अधिकार मिळाला नाही, ते जर निवडून आल्या गेले नाही, तर अशा वेळेस त्यांना आरक्षण दिलेलं होतं किंवा आरक्षण. आर्टिकल नंबर 333 मध्ये अँग्लो इंडियन जमातीला जर आरक्षण म्हणजे ते जर निवडून आलेले नसेल, तर अशा व्यक्तीसाठी राष्ट्रपती 2 व्यक्तीची अँग्लो इंडियन म्हणून काय करतील, निवड करतील लोकसभेवर. ओके, अशा पद्धतीची तरतूद केलेली होती. परंतु ही तरतूद 104वी घटना दुरुस्ती 2019 मध्ये आपण काय केलेली आहे, रद्द केलेली. हे गोष्टी तुम्ही काय करा, लक्षात ठेवा. ओके, आता बघा संपूर्ण गोष्टी आहे. मग लोकसभेमध्ये महिलांना किती आरक्षण, यांना एसटीला किती आरक्षण, एसटीला किती आरक्षण, मी मागची जी स्लाइड आहे त्या स्लाइडला हे पूर्ण सांगितलेलं आहे. भाग नंबर 17 काय आहे, यामध्ये भाषा संदर्भात केंद्र सरकारची भाषा कोणती असायला पाहिजे, राज्य सरकारची भाषा कोणती असायला पाहिजे. 345 मध्ये केंद्र सरकारच्या भाषा संदर्भात एक्सप्लेन केलेलं आहे. 346 मध्ये राज्य सरकारचे भाषा संदर्भात आहे. 47 संदर्भात 348 संदर्भात सांगू शकतो की सर्वोच्च न्यायालयाची कोणती भाषा असायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे सुप्रीम कोर्टमध्ये केवळ इंग्लिश आणि ही भाषा चालतं, बरोबर आहे. स्पेन किंवा आहे एक भाषा कोणती तरी, ह्या दोनच भाषेमध्ये काय चालतं, कामकाज चालतं. मग ह्या अशी एक भाषा आहे. टोटल जे सुरुवातीला आपली जेव्हा कॉन्स्टिट्यूशन तयार झाली केवळ 14 भाषा होत्या. त्यामध्ये दुरुस्ती, आता बघा हे लक्षात ठेवा तुम्ही, बघा सुरुवातीला किती भाषा होत्या, 14 भाषा होत्या. 14 भाषेवरून आता सद्यस्थितीत 22 भाषा आपल्याला सांगितलेल्या आहे. म्हणजेच त्याला आपण अधिकृत भाषा किंवा मग हे जे भाषा आहे ते भाषा आपण कार्यकारी भाषा जी आहे. बघा 21वी घटना दुरुस्ती आहे आणि 71वी घटना दुरुस्ती आहे आणि 92वी घटना दुरुस्ती आहे. 91वी घटना दुरुस्ती करून आपण सिंधी भाषा काय केलेली आहे, ऍड केलेली आहे. त्यानंतर 71वी घटना दुरुस्ती केलेली आहे. मग त्याचा कोड काय लक्षात ठेवायचा, नमक काय करायचं, ऍड ठेवायचं. नमक म्हणजे काय होतं बघा, नमक म्हणजे नेपाळी, मल्याळम, कन्नड ह्या जी काही भाषा आहे हे आपण लक्षात ठेवू शकतो. ओके, जेणेकरून कन्नड नाही यायचं, आय थिंक मल्याळम आणि एक भाषा आहे समथिंग, नाही नेपाळी, मैथिली आहे आय थिंक, आणि हे याचा कोड केलेला आहे मी, ते लक्षात ठेवण्यासाठी आहे. आणि 92वी घटना दुरुस्तीनुसार डोंगरी भाषा आहे, बोर्डो भाषा आहे, या जी भाषा आहे हे काय झालेले आहे, अशा टोटल 4 भाषा इथं ऍड केलेल्या आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे आता सद्यस्थितीत काय झालेलं आहे, 22 भाषा ऍड झालेल्या, असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. सद्यस्थितीचा तुम्हाला माहिती असेल अभिजात भाषाचा दर्जा टोटल आता किती झालेला आहे, अभिजात भाषा सांगू शकाल कोणी. अभिजात भाषा होण्यासाठी इतिहास खूप मोठा लागतो. 15 वर्ष, 1500 इसवी पूर्व 1500 पर्यंत त्यांचा लिखित स्वरूपाचे पुरावे असले पाहिजे किंवा त्यांची भाषा जी आहे एक लिखित आणि स्वतंत्र असली पाहिजे. या गोष्टीच्या अनेक गोष्टी आहेत त्या साहित्य सद्यस्थितीमध्ये मराठी भाषेला आहे अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. हां, अभिजात भाषा टोटल किती आहे आता सद्यस्थिती, 11 भाषा झालेल्या आहेत. ओके, आधीचे जे आहेत तमिळ आहे, संस्कृत आहे, मल्याळम आहे, तेलुगू आहे. त्यानंतर ह्या काही बाबी यांना त्यांचा आधी दर्जा दिलेला होता. 2004-5 पासून काय दिलेला आहे, तर जे अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो, बरोबर आहे. आणि आता सद्यस्थितीमध्ये 2024 मध्ये एकूण टोटल 5 भाषाला काय दिलेला आहे आपण, अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. त्याचा कोड कसा लक्षात ठेवा, पापा MB. पापाने काय केलं आहे, आपल्या MBA केलेला आहे. हा जर कोड लक्षात ठेवला तर पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करता येईल. ओके, बघा पाली, प्राकृत, मराठी,
दोन भाषा मलाच आठवत नाही. स्टोर केलं तर मला मी तुम्हाला मागं पण एक प्रश्न सांगितला. कोणतरी सर्च करा आपल्या कशाला अशा 5 भाषा काय झालेल्या आहे ऍड झालेल्या आहे. आता सद्यस्थितीत अभिजात भाषा म्हणून किती भाषा आहे तर 11. 3 ऑक्टोबर हा दिवस लक्षात ठेवा. 3 ऑक्टोबर हा दिवस आता अभिजात भाषा दिवस काय करणार आहे साजरा करणार आहे. कोणतं आपलं राज्य महाराष्ट्र राज्यातील 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात भाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. हा एक काय झाला आपला दिनविशेष झाला. हे काय करा तुम्ही लक्षात ठेवा. ओके, आता आपण बघूया समोरचा भाग. भाग नंबर 18, 19, 21, 22. बघा भाग नंबर 8 मध्ये काय सांगितलेलं आहे घटनादुरुस्ती नाही सॉरी घटनादुरुस्ती नाही आणीबाणी. आणीबाणी माहिती आहे तुम्हाला की 3 कारणामुळे आपल्या देशामध्ये आणीबाणी लागत असते. 3 कारणामुळे युद्ध आहे, परकीय आक्रमण आहे किंवा सहस्त्र बंडाळी या 3 कारणामुळे आपल्या भारतामध्ये काय केलं जातं आणीबाणी लावल्या जातात. आणीबाणीचे टोटल 3 प्रकार पडतात. त्यामध्ये राष्ट्रीय आणीबाणी आहे, राज्य आणीबाणी आहे आणि एक मराठी, पाली, प्राकृत, आसामी, बंगाली. ओके, थँक्यू. लक्षात ठेवा सगळ्यांनी. प्राकृत आहे, आपण काय विसरलो होतो बंगाली भाषा विसरलो होतो आणि आसामी भाषा ते तुम्ही काय करा लक्षात ठेवा. ओके, ते विचारल्या जाऊ शकतो 3 ऑक्टोबर कारण की आपल्या महाराष्ट्र राज्याचा निर्णय आहे ना तो 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात भाषा दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. त्यातही हायलाईट प्रश्न असा की मराठी ही एक आपली अस्मिता आपल्या महाराष्ट्राचं काय मराठी आपली अस्मिता जपणारी काय एक भाषा आहे. भाषा कोणतीही असो पण भाषा म्हणजे काय असतं की एक विचार आचार देवाणघेवाण करण्यासाठी आपण भाषेचा वापर आणि त्यातही महाराष्ट्राच्या मराठी भाषेला जर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असेल तर ऑब्विसली त्यावर प्रश्न येणं काय आहे अपेक्षित आहे. ओके, आणीबाणी 3 प्रकारच्या आणीबाणी असतात. त्यामध्ये राष्ट्रीय आणीबाणी आहे. राष्ट्रीय आणीबाणी भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल नंबर 352 मध्ये आहे. राज्य आणीबाणी ज्यालाच आपण राष्ट्रपती राजवट असं म्हणत असतो ते 356 आणि 365 मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. आणि 360 मध्ये आर्थिक आणीबाणी आहे. या आर्थिक आणीबाणी आजपर्यंत आपल्या भारतामध्ये आजपर्यंत लागलेली नाही. राष्ट्रीय आणीबाणी 3 वेळा लागलेल्या आहे ज्यामध्ये 1962 मध्ये तुम्हाला माहिती असेल भारत आणि चीन युद्ध झालं होतं. 1971 मध्ये भारत आणि बांगलादेश युद्ध झालेलं होतं तेव्हा सुद्धा ही काय झालेली आहे लागलेली आहे. आणि एक आणखी आहे आय थिंक 265 भारत पाकिस्तान आजपर्यंत सर्वात जास्त तर माहिती आहे इंदिरा गांधींच्या काळात राज्य ओके त्यामध्ये सर्वात जास्त आणीबाणी मग ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. इंदिरा गांधीच्या काळामध्ये जर एखादं राज्य केंद्राच्या केंद्र लागू करत केंद्राच्या आदेशाचं पालन केलं पाकिस्तान अंतर्गत काय केलं जातं आणीबाणी लावल्या जातात. जर राज्याचा तुम्हाला माहिती असेल की राज्याची व्यवस्था राज्याचं सिच्युएशन गोंधळाचे तुम्हाला माहिती असेल की आपल्या इथं बहुमत झाल्या पक्षाचाच नेता काय करतो मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री बनतो. पण एखाद्या पक्षाला जर विशिष्ट बहुमत मिळालं नसेल तर अशा सिच्युएशनमध्ये कुठला राज्य सरकार पाहण्यासाठी काय केलं जातं राष्ट्रपती राजवट लावल्या जातं आणि मग राज्य कुठेतरी सॉरी केंद्र कुठेतरी हस्तक्षेप करून आपल्या पद्धतीने आघाडी निर्माण करण्यासाठी किंवा आघाडी करून देऊन काय केलं जातं एक व्यवस्थाबद्ध पद्धतीने आपली राज्याचा कारभार सुरळीतपणे पार पाडण्यासाठी त्या गोष्टी केल्या जातात. 360 आर्थिक आणीबाणी. आर्थिक आणीबाणी माहिती आहे का तुम्हाला की आजपर्यंत भारतात एकदाही लागलेली नाही. आर्थिक आणीबाणी लागल्याच्या नंतर जे काही गव्हर्नमेंट सर्वंट आहे त्यांचे पेमेंट कमी होतात म्हटल्यापेक्षा कुठेतरी स्थगित केल्या जाते. ओके, जेणेकरून पण त्या अपवाद आहे की किंवा यांचे काय होत नाही तर
पेमेंटमध्ये काही कटोती केल्या जात नाही, पण काही लोकांच्या कटोती केल्या जातात. आर्थिक निर्माण होऊ शकतात. 19 मध्ये काही इतर काही तरतुदी दिलेल्या आहेत, जसं 361 आहे, ज्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की राष्ट्रपती आणि राज्यपालांचे काही विशेष अधिकार तिथे सांगितलेले आहेत. 361 ए मध्ये जे काही संसदेचे काही खासदार आहे किंवा मग आमदार आहे, तिथले राज्य लेवलवरचे जे आमदार आहेत त्यांना त्यांचे काही अधिकार आहे, बरोबर आहे की ते जर एखादं वक्तव्य करत असेल बंदी घालू शकत नाही, अशा पद्धतीचे जे स्वातंत्र्य आहे 361 मध्ये दिलेल्या आहेत. अशा तरतुदी आपल्याला भाग 21 मध्ये ऍड केल्याचं पाहायला मिळतं. तर भाग 20 काय आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं 368 आर्टिकल घटना दुरुस्ती, ज्यामध्ये आपल्याला माहिती आहे की विशिष्ट घटना दुरुस्ती करण्याच्या ही वेगवेगळ्या गोष्टी आहे, पद्धती आहे. साध्या बहुमताने आपण घटना दुरुस्ती करतो, विशेष बहुमताने आपण काय करतो तर घटना दुरुस्ती करत असतो. आणि कधी कधी मग विशेष बहुमत प्लस साधे बहुमत अशा दोन्ही मिळून काय केलं जातं, आपलं घटना दुरुस्ती केल्या जाते. साधे बहुमत म्हणजे कुठेतरी 1/3 लोकांच्या संमतीने, विशेष बहुमत म्हणजे 2/3 बहुमताने, आणि विशेष बहुमत म्हणजे 1/3 प्लस 2/3 असं हजर आणि उपस्थित राहणाऱ्या लोकांच्या येणे काय करत असतो, घटना दुरुस्ती करत असतो. ह्या एवढं डिटेल जाणण्याचं काम नाही आपल्याला, बस एवढं लक्षात असलं तरी ठीक आहे. 368 घटना दुरुस्ती हे आपल्याला माहिती असायला हवं. ओके, आता 21 मध्ये काय आहे, 21 आपल्याला डिटेल्स पाहायची आहे. बघूया, बघून घेऊ. फास्ट मध्ये सर्वात महत्वाची आहे मोहीम. अशा पद्धतीने 25 जरी भाग असेल तरी जे 14 ए आहे ह्या गोष्टी काय केलेल्या ऍड केलेल्या आहेत, टोटल 25 झालेल्या आहेत. भाग 21 ज्यामध्ये संक्रमणशील जो प्रदेश आहे, संक्रमणशील जो एरिया आहे त्यांच्यासाठी विशेष तरतुदी केलेल्या आहेत, ज्यामध्ये 371 371 जो आर्टिकल आहे, या आर्टिकल्स अंतर्गत गुजरात आणि महाराष्ट्र यांच्या संदर्भात विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. मग यामध्ये एक कोड लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला पेपर सॉल्व्ह करताना लक्षात येईल. नमाज मार्ग ठीक आहे, हे काय आहे, हा कोड आहे, जेणेकरून तुम्हाला यामधल्या तरतुदी लक्षात ठेवण्यासाठी सोयीस्कर होईल. जसं बघा, एन म्हणजे नागालँड, ए म्हणजे आसाम, त्यानंतर यम म्हणजे मणिपूर, आणि ए म्हणजे बघा आंध्र प्रदेशमध्ये असणाऱ्या तरतुदी ए आणि इथले विद्यापीठाचं कामकाज कशा पद्धतीने चालणार या गोष्टीच्या तरतुदी इथे एक्सप्लेन केलेल्या आहेत. त्यानंतर बघा 371 ए, 371 371 सी, 371 डी अँड ई, हे काय आहे, आंध्र प्रदेशमधलं एक कामकाज आहे आणि तिथे विद्यापीठाचं 371 ई आहे. ओके, मग त्यानंतर आंध्र प्रदेश झालं, त्यानंतर 371 एफ, एफ मध्ये काय येतं, सिक्कीम. आता हे लक्षात ठेवा तुम्ही, कारण हे काय आहे 50 वर्ष सिक्कीमला पूर्ण झालेले आहे. ओके, 371 एफ, 371 एच, ओके, मिझोराम आणि सॉरी मिझोराम पूर्ण आपल्याला अरुणाचल प्रदेश लागेल. इथं अरुणाचल प्रदेश त्या तरतुदी विचारलेल्या आहे नेटच्या एक्झामला, तुम्ही लिहून ठेवा. त्यानंतर गोवा आणि के जे आहे यामध्ये आपल्याला कर्नाटक पाहायला मिळतं. कर्नाटकसाठी जे नावाची काय 371 जे हे आपल्याला पाहायला मिळतं. ह्या विशिष्ट तरतुदी आहे जो संक्रमणशील एरिया, ज्यालाच आपण म्हणतो की संक्रमणशील एरिया म्हणजे जिथल्या नागालँड असा एरिया आहे की जिथे
नागालँड आहे किंवा मग इतर काही जे आहे आसाम आहे, मणिपूर आहे, आंध्र प्रदेश आहे, इथली सिच्युएशन वेगळ्या पद्धतीची पाहायला मिळतं. म्हणून तिथे काय केलेलं आहे, विशिष्ट अशा तरतुदी लागू करून विशिष्ट असं राज्यकारभार व्यवस्थाबद्ध पद्धतीने चालावा. बरोबर आहे, कारण की तुम्हाला माहिती असेल काही दिवसापूर्वी मणिपूर या राज्यामध्ये काय झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने राहावे यासाठी भारतीय राज्यघटनेच्या भाग 21 मध्ये विशिष्ट अशा कलमाईचा एक्सप्लेन केलेल्या आहे. ओके, त्या झाल्या आपल्या, हे झाले आपले सगळे भाग आपण एक्सप्लेन केलेले आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढील काही भाग काय करूया, एक्सप्लेन करूया. जे फंडामेंटल राईट्स आहे, फंडामेंटल ड्युटी आहे ते एक्सप्लेन करू आणि नंतर मग ठीक आहे. आजचं लेक्चर आपण काय करूया, इथे थांबूया. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू सो मच. काही अडचणी असेल तर चॅट बॉक्समध्ये